शेवटी जीवनीचा मला मेसेज आला की ऐक ना, आम्ही खूप हे लग्नानंतर खूपच दिवसांनी बाहेर आलो, म्हणजे 2 महिने वगैरे थांबलो होतो आजचे आम्ही 2 यासाठी. दिवस तरी त्याला दे ना प्लीज, मी रिक्वेस्ट करते. दोघांच्याही बायका एकमेकींच्या खूप चांगल्या शाळेपासून आहेत. त्या दोघी एका शाळेत होत्या. हो म्हणजे तुमच्या आधी त्या दोघींची ओळख आहे. एक्झॅक्टली. खूप कलाकार पुण्याहून मुंबईला कामासाठी येतात आणि पुण्यामध्ये त्यांचं काम सगळेच आम्ही एकमेकांना ओळखत असल्यामुळे आता एक तो पुण्याचा ग्रुप मुंबईमध्ये फॉर्म झालाय, ज्याच्यामध्ये अक्षय सानी आहे, मी शिवानी आहे, आमचा मित्र शिवराज वैचळ तो आहे, सखी सुरत सखी सुरत आहेत. त्यामुळे मग अशी लोक आपापली शूटिंग संपल्यानंतर आम्ही कधी कधी रात्री 10:30ला चला उनो खेळायला भेटू, चला अमुक एक म्हणजे आमचं एक गेम गेम नाईट कल्चर फॉर्म Culture एक आम्ही म्हणजे. फक्त गेम्स खेळायला पाहिजे. विराजस कुलकर्णी सुद्धा शिवनेरीने प्रवास करायचा. शिवनेरी गाजवली आम्ही एका पॉइंटला बदल भूत भिंतीचा रंग लाल आहे, मैत्री ही असावी तशीच. मैत्री असावी तशीच. हा, चहा दोघांनी मिळून प्यायचा पण हातात हवी बशीच. वा 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 वा. आपली यारीच्या नव्या भागात 2 हँडसम मित्र आज माझ्यासोबत आहेत, ज्यांची ओळख करून देण्याची मला अजिबात गरज नाहीये. विराजस कुलकर्णी आणि आशय कुलकर्णी आहेत माझ्यासोबत. सो तुम्हा दोघांचंही लोकमत फिल्मीमध्ये खूप खूप स्वागत. थँक्यू. थँक्यू. बरं, या दोघांशीही गप्पा मारण्यासाठी मी आज आली आहे मिहाय कोळीच्या ठाणे ब्रँचमध्ये आणि भरपूर गप्पा मारायच्यात आम्हाला. सर्वात आधी कसे आहात? मस्त. आणि इतक्या छान हॉटेलला आल्यामुळे काहीतरी छान मिहाय कोळी टाईप खायला मिळेल याच्या आशेत आहोत. बरं, तुम्हा दोघांना आम्ही मालिकेत पाहिले, नाटकांमध्ये पाहिले, सिनेमात सुद्धा पाहिले. सर्वात पहिल्यांदा कधी भेटला होतात? मला फार थोडं मागे जायला आवडेल. नाटकातच सगळ्यात पहिले भेटलो होतो. नाटकाच्या निमित्ताने कौमुदी नाटक करत होतो. हो, म्हणजे मी त्या नाटकात नव्हतो, पण माझ्या थिएटर ग्रुपकडनं एक नाटक बसत होतं, त्यात आशय काम करत होता. आणि मला आठवतंय आमची पहिली भेट झाली होती रिहर्सल प्रोसेसला, तेव्हा त्यांनी येऊन सांगितलं होतं की तसं तर मी डान्सर आहे, पण मध्ये काही इंजुरीमुळे आली, माझा डान्स बंद झाला, म्हटलं ऍक्टिंग करून बघावी. त्यामुळे आता मी ऍक्टर बोलतोय. आणि माझ्या असं मनात आलं होतं की ह्याच्यावर कधीच काम नाही करायचं आपण, असं एक मी मनात हे केलं होतं. पण मग जसं पुढे गेलो, त्याचं काम बघत गेलो, तसं मग आय थिंक असं प्रॉपर मैत्री आम्ही एक शॉर्ट फिल्म केली होती. मी एक शॉर्ट फिल्म डिरेक्ट केली होती, त्यामध्ये अशाने काम केलं होतं. हा करेक्ट. बँकच्या वेळेस पहिलं म्हणजे थिएटरांकडनं पहिलं डिजिटल वर्क म्हणून त्याने चालू केलं ते. आणि मग त्याच्यामध्ये मी काम केलं आणि मग त्याने ऍडव्हर्टाईज डिरेक्ट करायला चालू केलं. हां. मग त्याने विचारलं की एक ऍडव्हर्टायझर काम करशील का? मी पहिल्यांदाच करतो. म्हटलं मी करतो. मग त्यानंतर मग काय एक वेबसिरीज आली, म्हटलं मी डिरेक्ट करतो. म्हणलं मग मी करतो म्हटलं काम. मग असं करत ती वाढत गेली. मग याने पहिली सिरियल केली. मग त्याच्या पहिल्या सिरियलमध्ये एक ट्रॅक आला. म्हटलं करतोस का? म्हटलं करतो. तर मग त्याच्या प्रत्येक म्हणजे डिजिटल या फॉर्मॅटमध्ये प्रत्येक पहिल्या या आणि मग फिल्म आणि मग हा अगेन मग ते पहिली film केली. सिरियल करताना असं झालं, म्हटलं विर्या सगळं झालंय, फक्त फिल्म राहिली. तर तू जेव्हा पहिली फिल्म करशील तेव्हा मी असं. मग त्याने मला कॉल केला. मी तेव्हा कोल्हापुरात होतो आणि मला म्हणाला की मी फिल्म करतोय. त्याच्यावर मी त्याला म्हणलं मी करतोय. त्याच्यावर तो म्हणला अरे पुढे तर ऐक. त्याला म्हणलं मी करतोय. त्याच्यावर तो म्हणला अरे तारखा. म्हणलं मी करतोय. तो म्हणला गोष्ट तर ऐक. म्हणलं मी करतोय. म्हणून माझ्यावर चिडला. मला म्हणला तू आधी माझं ऐक. तर मग त्यानंतर मग तेही फायनल झालं. मग फिल्मही एकत्र केली आणि असा तो खूप मागून म्हणजे काय म्हणूयात आपण 2014-15च्या आसपास आम्ही एक 10 वर्षांची आता एक जर्नी झाली आमची. बरं, पण मित्राला आपल्या फिल्ममध्ये मालिकेत फिट करणं हे किती सोपं आहे की अवघड आहे? की माझ्यासोबत मित्र असायलाच हवा? नाही, सोपं वाटलं होतं म्हणून आधी फिट करायचा प्रयत्न केला. काम करायला लागल्यावर ते किती अवघड असतं हे लक्षात आलं. नाही पण चांगल्या अर्थी चांगल्या अर्थी, म्हणतो. हो, चांगल्या हा. अर्थी. नाही म्हणजे ते असं नाही काम करायला लागलं म्हणजे अवघड आहे. तशाही अर्थी होतो थोडस. पण तुम्हाला मी सांगू का, तुमचे जे काही मी यादीचे किस्से ऐकलेत ना, त्यावरून मला असं वाटलं होतं की तुम्ही शाळेतही एकत्रच असाल, कॉलेजमध्येही एकत्रच असाल. तर आणि आडनावामुळे आम्ही भाऊ आहोत असं खूप हो, लोकांना हो. वाटतं. हा प्रश्न मला नक्की विचारायचा की खूप जणांना असं वाटतं की तुम्ही भाऊ भाऊ आहात, तुमचा चेहरा पण थोडाफार सेम वाटतो लोकांना. सो असा कधी काही किस्सा झालाय भाऊ भाऊ असं म्हटलं गेलंय? कमेंट्स मध्ये असतात खूप ठिकाणी तुम्ही भाऊच आहात का किंवा तुम्ही किंवा कुत्री भाऊ भाऊ. त्यांचा एक नंतर घाणेरडा जोक्सचा एक सेगमेंट आहे म्हणून मी तयारी करतोय लोकांची. अच्छा असं एक आहे का segment? या संपेपर्यंत आमच्या मैत्रीत थोडाफार जो रिस्पेक्ट आहे चांगल्या विनोदांचा तो उरलेला जाईल, पण हरकत नाही. पण आमची म्हणजे जशी मैत्री होत गेली असं मला वाटतं की कधी असं वाटलं नाही की आम्ही शाळेमध्ये मित्र का नव्हतो किंवा कॉलेजमध्ये का नव्हतो किंवा इतकी चांगली ग्रो होत गेली मैत्री. त्याच्यामुळे कुठेही हा
प्रश्न किंवा हा मुद्दा झाला नाही. असं वाटूच लागे आम्हाला की आम्ही खूपच जुने मित्र आहोत असं. सो तुमच्या फॅमिलीज किती कनेक्टेड आहेत एकमेकांशी, कारण तुमचे बऱ्याचदा आम्ही एकत्र फोटोज पाहत असतो. हा, कारण आम्ही म्हणजे आता ते सॉर्ट ऑफ इंडस्ट्रीचं एक थोडंसं आहे की तुम्ही तुमचं काम म्हणजे कामाच्या इथे एक जी फॅमिली फॉर्म होते तुमची, ज्याला तुम्ही वर्क फॅमिली म्हणता, ती इतकी स्ट्रॉंग आणि इतकी वेगळी असते. आणि दोघंही ऍक्टर असल्याचं एक फायदे खूप आहेत अर्थातच, पण काही तोटे आहेत. त्यातलं असतं की आम्हीच मुळात आमच्या फॅमिली बरोबर खूप वेळ नसतो, त्यामुळे वेळ मिळाला, सुट्टी मिळाली की सगळे आपापल्या घरी पळतात. त्यामुळे मग त्याच्यामध्ये आता चला आता कामाच्या इतकं आपण सगळे वगैरे असा युजली झोन नसतो. पण अर्थातच आता इतकी वर्ष आम्ही काम करतोय आणि इतक्या माध्यमांमध्ये काम करतोय की सणवार असतात, एकमेकांच्या लग्नांमध्ये अर्थात आम्ही गेलो होतो किंवा या ह्याच्यामध्ये मग तशी हे गाठीभेटी होत राहतात. आणि हा म्हणला असं मला असं वाटतं की कामांमुळे आम्ही आमच्याच कुटुंबाला खूप कमी भेटतो. पण मी आणि वीर्या म्हणजे तो म्हणल्याप्रमाणे इतक्या वेगवेगळ्या ठिकाणी आम्ही काम करतो. नाटक पण करतोय, वेब सिरीज पण करतोय, फिल्म पण करतोय, मालिका पण चालल्यात. आम्ही सगळीकडे स्प्लिट आहोत. त्यात हा दिग्दर्शन पण करतो, लिहितो पण. त्याच्यामुळे ही खरं तर कामामुळे झालेली मैत्री आहे आणि ती अचानक मी काय म्हणत त्या प्रवासामध्ये घट्ट झाली. पण विथ दॅट बिंग सेड, फॅमिलीज मित्र आहेत का ह्याच्यामध्ये आमच्या दोघांच्याही बायका एकमेकांच्या खूप चांगल्या शाळेपासून आहेत. त्या दोघी एका शाळेत होत्या. म्हणजे तुमच्या आधी त्या दोघींची ओळख आहे. एक्झॅक्टली, म्हणजे शिवानी आणि सानिया या दोघी एका शाळेमधल्या मैत्रिणी आहेत. हे आम्हाला नव्याने कळतंय की शिवानी आणि सानिया आधीपासून हे आम्हालाही माहित नव्हतं. आम्हालाही माहित नव्हतं. आमचं म्हणजे झालं आता आपली त्याला म्हणणार दोस्ती इतकं हा, म्हणजे एवढं फारच असं ओळख झालं निघाली. परत. पण हे खूप इझी जातं आता, मग जेव्हा तुम्ही बाहेर आउटिंगला जात असाल किंवा कुठे जात असाल तेव्हा. आउटिंगला जाण्यापेक्षा ना एक जातच ही एक नाही हा, आम्ही. म्हणजे सगळे दोघे कामात मैत्रिणी असतात. पण नाही पण एक ही सिक्रेट आहे, थोडीशी ओपन सिक्रेट आहे. पण खूप कलाकार पुण्याहून मुंबईला कामासाठी येतात आणि पुण्यामध्ये त्यांचं काम सगळेच आम्ही एकमेकांना ओळखत असल्यामुळे आता एक तो पुण्याचा ग्रुप मुंबईमध्ये फॉर्म झालाय, ज्याच्यामध्ये अशय सानिया आहे, मी शिवानी आहे, आमचा मित्र शिवराज वैसळ तो आहे, सखी सुव्रत आहेत. त्यामुळे मग अशी लोक आपापली शूटिंग संपल्यानंतर आम्ही कधी कधी रात्री 10:30ला चला उनो खेळायला भेटू, चला अमुक म्हणजे आमचं गेम नाईट कल्चर फॉर्म कल्चर आहे. आम्ही फक्त गेम्स खेळायला पाहिजे. की विविध गेम शोधून काढतात सगळे की यावेळेस हा खेळू तो खेळू. फिल्म्स बद्दल, सिनेमांबद्दल, अभिनयाबद्दल आम्ही अजिबात बोलत नाही. वी आर कम्प्लिटली इन टू दॅट. बोर्ड गेम्स असतील मग पॅकअप नंतरचा आयुष्य आहे ते आमचा. हा, त्याच्यामुळे कम्प्लिटली आम्ही त्यामध्ये एंगेज असतो. पण मग ती फॅमिली अशी फॉर्म झाली. पण आम्ही अजून असं हँगआउट पण अगेन म्हटलं की ह्या निमित्ताने व्हायला लागले. आता तू म्हणल्याप्रमाणे आता मला एक वाटलं की आपण हेही करायला पाहिजे. आता कुठे आपली लग्न झाली आहेत, आता आपण सेटल होतोय, आता सगळ्यांची घरं आहेत. आता आधी कसं व्हायचं, हा याच्याकडे राहतोय, तो त्याच्याकडे राहतोय, मग ते जातात जेवायला वगैरे, असं चालू होतं. आता थोडं मोठं झाल्यासारखं वाटतं नाही का आता. हा, जसं तू म्हणालास की कामाच्या निमित्तानं तुमची ओळख झाली आणि त्यानंतर मग मैत्री होत गेली. पण बऱ्याचदा असं होतं की आपल्याला इंडस्ट्रीत बरेच जण भेटत असतात, पण क्लिक फार कमी जण होतात की किंवा कोणाशी बॉन्ड जो बनतो तो फार कमी लोकांशी बनतो. सो असं काय बॉन्ड बनला होता की ज्यानंतर किंवा अशी कोणती गोष्ट क्लिक झाली की अरे आपण आता चांगले मित्र आहोत असं जाणवायला लागलं? एकतर सेन्स ऑफ ह्युमर जुळायला लागतो, म्हणजे एकमेकांचे विनोद कळायला लागतात. ते किती थुतराट गाणेरडे असले तरी ते आवडून घ्यावे लागतात. आणि एक खूप विनोदी गोष्ट आहे, म्हणजे आशय सुद्धा अग्री करेल की प्रत्येक प्रोजेक्टला काही लोकांशी आपलं जुळतं, काही लोकांशी नाही जुळत असं असतं. प्रॉब्लेम असा होतो की त्या तेवढ्या 1 महिना 2 महिने खूप घष्ट एकत्र राहिल्यानंतर सगळे आपापल्या मार्गाने जातात. त्यामुळे सॉर्ट ऑफ त्या तशा तितक्या डीप होऊ शकत नाहीत. आमचं चांगल्या अर्थाने आम्ही सातत्याने काम करत राहू शकलो. त्यामुळे अनेक वेळा असं होतं की मनात असतं पण तेवढा वेळ देता येत नाही, पण त्यामुळे आम्हाला तो वेळ देता आला, दर काही महिन्यांनी देता आला आणि त्यामुळे टिकलं असं मला वाटतं नाही. हो, बऱ्यापैकी. आणि हा म्हणलं की विचार जुळले पाहिजेत किंवा काही गोष्टी किंवा मॉरली काही इश्यू नसतील असं मला बऱ्याचदा वाटतं. कारण काय होतं, मी आधी एकदा म्हणालो होतो आत्तामध्ये एकदा की मैत्री बऱ्याचदा आपण ना शाळा कॉलेजमध्ये जी होते करतात त्या मित्रांबरोबर, तर ती एकदा झाल्यानंतर तुम्ही, मला पर्सनली असं वाटतं, माझा एक पर्सनल अनुभव आहे की एका वयाच्या टप्प्यानंतर तेवढी घट्ट मैत्री कोणाबरोबर होत नाही एका टप्प्यानंतर. पण अगेन आता आम्ही कामानिमित्त भेटलो, पण आम्ही ज्या वयात भेटलो ना ते वय पण खूप मॅटर करतं असं मला वाटतं. आणि ते खूप मॅटर केलं आमची मैत्री घट्ट होण्यासाठी. तेव्हा कदाचित आम्हाला ह्या क्षेत्राचं तेवढं वारं किंवा तेवढं काय म्हणत एकमेकांपासून लांब असणं, पटकन जवळ, ह्या गोष्टीत पण आम्ही गेलो नव्हतो. आणि मला वाटतं की ती सगळी कारणं डिपेंड केली आमची मैत्री घट्ट होण्यासाठी, किंवा कुठेही जजमेंटल नव्हते की अरे
आम्ही दोघंही एकाच वेळेला सुरुवात केली असेल मे बी, किंवा माझ्या आधी यांनी सुरुवात केली होती. म्हणजे आईमुळे या क्षेत्राचा याला अनुभव पण होता, शिवाय तो लहानपणापासून नाटक पण करत होता. तर मी खूपच उशिरा नाटक करायला लागलो, किंवा अभिनयातच मी वयाच्या 24व्या वर्षी आलो, जेव्हा ह्याने अनेक नाटकं केलेली होती, याला अनुभव होता. पण त्याचाही कुठेही त्याची खूप चांगली क्वालिटी आहे की तुम्ही किती वर्ष काम केलंय किंवा तुम्ही किती मोठे कलाकार आहात आणि एखाद्याने कमी काम केलं म्हणून तो चांगला कलाकार नसेल किंवा नाही, हा कुठलाही त्याच्याकडे हा प्री ऑक्युपाईड थॉट नसतो. म्हणजे आणि मला वाटतं की ती पण एक खूप मोठी गोष्ट आहे माझ्यासाठी, की मी बऱ्यापैकी उशिरा चालू करून पण त्याने तो विश्वास दाखवला आणि त्याने तो टाइम इन्व्हेस्ट केला माझ्यासाठी, की यार नाही मी ह्याला, म्हणजे मैत्री तर घट्ट झालीच, पण कलाकार म्हणून पण त्याने तो वेळ इन्व्हेस्ट केला की नाही हे होऊ शकतं, हे ह्याला आपण पैलू पाडू शकतो किंवा आता दिग्दर्शक म्हणून. पण ते पण मला वाटतं की मला त्याच्याबद्दल खूप प्रांजळपणे चांगलं वाटण्याचं कारण हे त्याच्या अनेक ह्या गोष्टी पण आहेत. बापरे, मला खूप हे झालं. पण नाही, एक तू खूप इंटरेस्टिंग बोललास की ज्या वयामध्ये आमची मैत्री झाली त्या वयामध्ये दोघंही ते करिअर आम्ही नॅव्हिगेट करायचा प्रयत्न करत होतो, आणि ते करत असताना एक इतकं अनिश्चित करिअर असताना कोणीतरी आपल्या वयाचं आपल्याशी जी मतं जुळतात, आपल्याला ज्याच्याबरोबर टाइमपास करायला आवडतो, आपल्याला राहायला आवडतं, त्याच्याशी हे डिस्कस करता येणं मला आठवतंय एकमेकांच्यासाठी ऑडिशन शूट करून देणं. हा खूप महत्वाचं, की ऐक ना तू कॅमेरा धरणं मी करतो किंवा माझे क्यूज वाच, म्हणजे हे उगाच एक असं वाटतं की या वयाच्या लोकांमध्ये कॉम्पिटिशन असेल की ह्याला काय रोल मिळेल मला, तर तसं कुठेच नव्हतं. नाही झालं. बरं, आता तुम्हा दोघांचंही मागच्याच काही वर्षांमध्ये लग्न झालंय, सो हा म्हणजे असं एकमेकांशी नाही अशाही कमेंट येतात, हे नवरा बायको सारखे भांडतात, अशी एक कमेंट आली होती आमच्या एका व्हिडिओ खाली. सो बॅचलर असताना काय मजा मस्ती असायची आणि आता काय गोष्टी करता येत नाहीयेत? काय आता अशाही सांगेल याचं उत्तर. बॅचलर असते, हा काय आता ते थोडंसं मी बऱ्यापैकी तसा आहे अजून पण, म्हणजे लग्नाच्या आधी मी जसा होतो तसा मी आत्ता. याचं कारण असं की मी माझ्या खूप जवळच्या मैत्रिणीवर लग्न केलंय, त्यामुळे माझ्या आयुष्यात तसा फरक नाही पडलाय फ्रँकली, जो कदाचित विर्या किंवा माझे अनेक मित्र ज्यांच्या लग्नानंतर थोडासा पडला. हा मला बाहेरून बघताना जाणवतो की थोडी प्रायोरिटी वाईज गोष्टी बदलतात ना, म्हणजे थोडंसं एक रिस्पॉन्सिबिलिटी अशा अर्थी की थोडं सांगूनच जावं लागतं किंवा थोडासा विचार करावा लागतो त्या भागाचा. आणि म्हणजे विर्याची माझी चांगली मैत्री तशी माझी आणि सानियाची मैत्री माझ्या बायकोची, त्यामुळे ना कधी असं नाही आलं की ऐक ना जरा एक थोडं जाऊ का किंवा करू का, अशापेक्षा ना ऐक ना मी विर्या आला मी चाललोय, तर तिलाही ते वाटत नाही तसं मैत्री ना, की तसं ती तिच्या मैत्रिणीबरोबर बाहेर जाते किंवा करते. अर्थात काही महत्वाच्या गोष्टी तसं आम्ही एकमेकांना सांगूनच करतो किंवा त्यामध्ये बदल नाही घडत, पण त्या होतातच. पण तो एक मेजर फॅक्टर आहे की मैत्री असल्याचा, म्हणजे बायको बरोबर जुनीच मैत्रीण असल्यामुळे तो एक फायदा होतो. आणि ह्यांच्या बाबतीत मला जाणवलं, विर्याच्या बाबतीत स्पेशली मला जाणवलं की कसं म्हणजे थोडी मला वाटतं अवेलेबिलिटी कमी झाली थोडी. माझा तर एक चिटकोडच मला असं सापडला की मी तर अगदी आपल्या ग्रुपमधलीच मैत्रीण आहे शिवानी, म्हणजे अर्थात म्हणजे मला कुठेही बाहेर जायचं असलं तरी तेच सगळे तिचाही मित्र आहेत, त्यामुळे असं कधी होतच नाही की माझा एक सेपरेट ग्रुप आहे ज्यांच्याबरोबर मला आता वेळ घालवायचा आहे. रादर त्या ग्रुपमधल्या सगळ्यात आवडणाऱ्या व्यक्तीशी मी लग्न केलंय, त्यामुळे अर्थातच जिच्यावर सगळ्यात जास्त वेळ घालवायचा होता तीच आता माझ्या घरी असते, त्यामुळे माझं बाहेर पडणं थोडं कमी झालंय बऱ्यापैकी. आणि मग मला हा एक फरक म्हणजे एक गंमतशीर किस्सा आहे. विक्टोरियाचा मी डब करत होतो आणि विक्टोरियाचं डब करत असताना आय थिंक पहिलं डबिंग झालं होतं आणि काहीतरी परत एक सेकंड चेंजेस आले होते काहीतरी परत एक, की ना जायच्या आधी आपल्याला हे परत एकदा करायला म्हणून थोडंसं. आणि नेमका तेव्हा म्हणजे लग्नानंतर, लग्नाच्या आधी विक्टोरियाची प्रोसेस चालली ह्याच्या, आणि त्याच्यानंतर त्याला शिवनीवर कुठे जाताच नव्हतं आलं. म्हणजे लिटरली हनीमून वगैरे आम्ही सगळं सोडून लग्न झाल्या एक दिवस सुट्टी घेतली, दुसऱ्या दिवसापासून एडिट सुरू झालं होतं. ओके. विक्टोरिया म्हणजे पोस्ट प्रोडक्शन चालू होतं, फिल्मचं काम चालू होतं आणि विर्या मला म्हणला अरे आता फायनली मी चाललोय. 3 दिवस, 2 दिवस रादर की एक जायचा, 2 दिवस गोव्यात आम्ही काढले होते की आता चला जाऊन फायनली जाऊया. आम्ही चाललोय आता वगैरे. आणि नेमकं तेव्हा मला डबिंगचं काहीतरी आलं आणि मला काहीतरी एक पटत नव्हतं, ते कुणी ऐकत नव्हतं, माझं काहीतरी चाललं होतं माझं एक की अरे नाही पटत आहे मला, हे मी नाही करणार, थांब मी विर्याला फोन लावतो. आणि हा नेमका शिवनीवर तिकडे होता, मला माहित होतं. तरी मी आपलं एक की चल आता काय मला पण काम, मी डबिंगच्या स्टुडिओमध्ये उभा आहे, मला पर्याय नाही, म्हणून मी ह्याला कॉल केला. पण तिथं मला रेंज नाही, मला बरं रेंज WhatsApp नाही, ऐकू येते तर 15 वेळा फोन केलो, ऐक ना म्हणलं. पण मग मेसेज केले, मग असं खूप चालू होतं. मग शेवटी शिवानीचा मला मेसेज आला की ऐक ना
आम्ही खूप म्हणजे लग्नानंतर खूपच दिवसांनी बाहेर आलो म्हणजे 2 महिने वगैरे थांबलो होतो आजचे आम्ही 2 यासाठी. दिवस तरी त्याला दे ना प्लीज, मी रिक्वेस्ट करते. तर तर म्हणलं अगं म्हणलं मी माईक समोर उभा आहे, आता जन्म मरणाचा प्रश्न आहे. पण मग आता मी सोडून दिलं, म्हणलं ठीक आहे आता काय दोघं आहेतच मग एकत्र. डबिंग झालं की नाही त्यावेळी? झालं, डबिंग झालं, उत्तम झालं, सगळं. सगळं झालं. यांचंही तिकडं उत्तमच झालं असेल, म्हणजे मी त्रास न दिल्यामुळे. त्यामुळे पण अशी एक पण गंमत आहे की मला वाटतं की लग्नानंतर ह्या काही डायनामिक्स बदलतात जे आणि नकळत बदलतात. ओके, माझ्याकडे तुमचे काही फोटोज आहेत, काही जुने फोटोज आहेत. ओके. हा, सो जुने. पाहूयात त्यामागचे तुम्हाला किती किस्से आठवत आहेत. ओके. तू काय आता मला धडकी भरली आहे मला, जे तू काय डेंजर फोटो आहेत ते मी पाठवले नाहीयेत. थँक्यू. मला खरंच धडकी भरते मला. सो तुमच्यासाठी पहिला फोटो आहे तो हा. हा तू पाठवलास ना अशा गाड्या. हा एक मिनिट कधीचा आहे बघू. आणि हा, मी सांगतो. का, म्हणजे का काढला होता? आपण कुठे बसलोय रे? आपण आपल्या खोलीतच आहोत. आपण खोलीतच आहोत. हा, नाही माझ्या साधारण कपड्यांवरून असं लक्षात येतं की आयदर माझा पॅकअप झालाय दिवसाचा किंवा त्या दिवशीचं माझं शूटिंग सुरूच नाही झालंय, असं अनेक वेळा तुझं सुरू व्हायचं. नाही झालंय. मी प्रथम आलो होतो त्या दिवशी आणि आपण आता काय याचं उत्तर मला स्नॅपचॅट अनेक वेळा- मी नवीन नवीन आलो त्यावेळेस. नवीन बेसिकली नवीन आलो होतो. शूटिंगचा एक खूप मोठा भाग हा नुसतं बसून राहणं असतं. कारण तुमचा शॉट लगेपर्यंत स्पेशली आमच्या सिरियलमध्ये मल्टिपल कॅरेक्टर्स होते, म्हणजे 4 मामा, त्यात हा असला तर हा गौतमी वगैरे सगळे. त्यामुळे एक सीन झाल्यावर बाकी सगळ्यांचं क्लोजअप घेईपर्यंत खूप वेळ लागायचा आणि आम्ही एका रूम मध्ये असायचो युजली. त्यामुळे Okay. मग तिथे बसून मग काय सो माझा करायचं? ओशिलनाच्या वेळेस माझा ओशील- माझा अच्छा, औषध अच्छा. स्नॅपचॅट नवीन आलं होतं आणि काहीतरी एक Filter फिल्टर हा try करून बघू, तो try हा करून ट्राय बघू. करून बघू, तो ट्राय करून बघू. आणि मग त्याच्यामध्ये एक आम्हाला एक खूपच सुंदर सुंदर filter मिळालं. सुंदर, म्हणजे आम्हाला फार- खूप आवडला होता. आम्ही मोहून गेलो स्वतःच्या रूपाकडे बघून. ओके, पुढचा आहे तो हा. माझ्या ग्रुपनी मी पाठवला होता, हा मी काढला होता, मी- पण मी तू बघ- पाठवशील मी म्हणून मी बघितलं, म्हटलं की हा मिकी नावाचं नाटक केलं होतं. आणि अशा वेळेस टॅलेंटेड ऍक्टर तुमचे मित्र असतात की कसा फायदा होतो बघा. की मिकी या नाटकामध्ये मी 67 वर्षाच्या म्हाताऱ्याचं काम करतो, त्यामुळे मी खूप हेवी मेकअपमध्ये असतो. आणि त्या नाटकाच्या सुरुवातीला एकच सीन आहे आणि त्यात एका सीनमध्ये एक पात्र आहे आणि त्या पात्राचं पुढे फार काही काम नाहीये, पण तो पहिला सीन अख्खा त्या पात्रावर आहे. त्यात आम्ही मेन कास्ट मधलं कोणीच बोलत नसतं आणि सगळे डायलॉग त्या म्हणजे सॉर्ट ऑफ मोनोलॉग असल्यासारखं, एक 6-7 मिनिटं. आणि पहिलाच ओपनिंग शो होता आमचा 2 ऑक्टोबर कितीतरी एक 5-6 वर्षांपूर्वी. मला 28 सप्टेंबरला हा 28 सप्टेंबरला फोन आला की तो काम करणारा ऍक्टर त्याचं काहीतरी अवेलेबिलिटीचं होतं किंवा काहीतरी झालंय आणि ऐक ना प्लीज, छोटा रोल आहे पण खायचा सीन आहे, प्लीज येतोस का? कारण त्या व्यक्तीने त्या नाटकाचा टोन सेट करणं अपेक्षित असतं की तो सीन जर चांगला झाला तर पुढचं नाटक मग आम्ही पेलतो असं. तर तेव्हा अशाने अगदी आयत्या वेळेस तिथे येऊन तो 6-7 किती 8-1 पानांचा सीन धडधड धडधड पाठ करून तो त्यांनी पहिले काही प्रयोग आमच्या बरोबर परफॉर्म केला. तेव्हा माझा वशिलना चालू असताना ओके, त्याचा एक प्रयोग झाला जेव्हा अशाने, तोपर्यंत त्यांनी तो करणं आम्ही दुसरा रिप्लेसमेंट शोधला होता, पण तेव्हा तेवढ्या एका पुरता तो परत आला होता तेवढा एक शो करताना. त्यामुळे आम्ही तिथे शूटिंग करून पुण्याला येऊन ह्या दोघांच्याही मेकअप मध्ये, म्हणजे तुझं ह्याचं मी काहीतरी 60 वर्षाचा वगैरे 60 वर्षाचा 55-60च्या आसपासचा माणूस, पुण्यातला खडूस. आणि मी 67 वर्षाचा म्हातारा, असा आम्ही तो लुक केला होता. त्याचा सेटवरचा फोटो आहे आमचा. ओके, पुढचा आहे तो हा. हा भारी फोटो आहे, मला खूप आवडतो. कारण मी माझा औषध सोडला होता. माझं वशिलनं सोडली होती, म्हणजे सोडली म्हणजे ट्रॅक संपला होता. नवीन सो शो हा करणार सेट होता. वरचा आहे की ऍक्च्युअल कोणाच्या लग्नातला नाही आहे? नाही, माझं वशिलनं सिरियल गाजली आणि ती गाजली ह्याचं खूप मुख्य कारण हे गौतमी, मी आणि आशय आमच्या तिघांचा जो ट्रँगलचा ट्रॅक होता त्यानंतर, म्हणजे आशयच्या कॅरेक्टरची एंट्री झाल्यानंतर एक सॉर्ट ऑफ पुढचा गिअर पडल्यासारखं झालं होतं सिरियलला. आणि त्यामुळे ते लिटरली किती एका आठवड्याचा त्याला सांगितलं होतं की 1 आठवड्याचा ट्रॅक आहे, 3 दिवस की 3 दिवस लागतील, 5 एपिसोड आहेत. पण ते डायनामिक इतकं चांगलं वर्क झालं आणि आम्ही आता, गौतमी आमच्याबरोबर इतकी वर्ष काम करते की आमचं ते डायनामिक त्यांना आवडल्यामुळे त्याचा ट्रॅक जवळपास एक 9-1 महिन्याचा जायचा. आणि ते सगळं होऊन सिरियल टॉपला होती जेव्हा आदित्य आणि सई आमची जी कॅरेक्टर्स होती त्यांचं लग्न झालं. बिटर स्वीट अनुभव होता, कारण लग्न होण्यासाठी आशयचा ट्रॅक संपणं गरजेचं होतं. म्हणजे ते त्यांचं लग्न मोडून त्याचे हे ऑल्सो हा तेव्हा झीचा नावा नवीन शो पण आणि तेव्हा आशयला लीड म्हणून झीचा पुढचा शो मिळाला होता, त्यामुळे तो ट्रॅक नाही एक्सटेंड होणार आम्हाला माहित होतं. त्यामुळे लग्नाच्या शूटिंगच्या आठवडाभर आधी त्याचा ट्रॅक संपला होता. म्हणजे ते सगळं आमचं फायनल ऍक्शन बिक्शन ते सगळं होऊन
आणि मित्रांबरोबर काम करायची एवढी सवय झाली होती की सडनली मित्र नाही आहेत आपल्या सेटवर हे फार वेळ वाटायचं. आणि तेव्हा तो लग्नाला म्हणून खास भेट द्यायला म्हणून आला होता. आम्ही 3-4 फोटो काढले, एकामध्ये आम्हाला नारळ देतोय वगैरे असं फायनली झालं. मी सिरियल मधनं बाहेर पडलो, सगळ्या ऑडियन्सला पण कळलं होतं, पण तरी एक त्याला एक सत्कार समारंभ समारंभ. कारण लोकांना त्याचा कॅरेक्टर इतका राग यायचा, कारण तो विलन इतका छान उभा केला होता त्याने की सो तेव्हाच्या आम्ही सेटवरच्या पण तुमच्या गमती जमती पाहायचो की गौतमी सोबत सुद्धा तुमचा खूप छान बॉन्ड होता. सो तिच्यासोबतची फ्रेंडशिप कशी आहे? गौतमी बरोबरची तर खूपच चांगली आहे, कारण गौतमी बरोबर आशयपेक्षा थोडंसं आधीपासून मी गौतमी बरोबर काम करतोय. म्हणजे आशयनी जे आमच्याबरोबर पहिलं नाटक केलं होतं त्याच्या 1 वर्ष आधी मी गौतमी बरोबर पहिल्यांदा काम केलं होतं. आमचा मित्र आहे सूरज पारसनेस, त्यांनी नाटक एक बसवलं होतं. त्याच्यामध्ये अगेन सगळ्यांना माहित आहे क्षितिज दाते आपल्या सगळ्यांचा लाडका अभिनेता, तो आमचा मित्र आहे. तर त्याला काही कारणामुळे त्या नाटकातला तो सीन त्याला सोडावा लागला. आणि असंच की ऐक ना 4 दिवस उरलेत विराजस करतोस का, अशा याच्या खाली मी आलो होतो आणि मी गौतमीच्या नवऱ्याचं काम केलं होतं. त्या एक मोठा सीन होता, त्याच्यामध्ये आम्ही एकत्र काम केलं होतं. त्यामुळे तेव्हापासून गौतमीला आम्ही दोघंही ओळखतो. आमचं थिएटरॉन म्हटलं तसं त्या थिएटरॉन थ्रू आमची ओळख होती. आणि अर्थात सेटवर ते बिल्ड करायला आम्हाला खूप चान्स मिळाला, कारण अनेक सीन्समध्ये आम्ही तिघं असायचो आणि बाकी सगळे इतके दिग्गज कलाकार होते त्या सिरियलमध्ये की कुणीतरी आपल्या वयाचं कट्टा टाकायला मिळतंय. त्यामुळे ती एक वेगळीच मजा होती. यांच्या दोघांचे खूप सीन्स व्हायचे, कारण आमचे तिघांचा एकत्र ट्रॅक सुरू व्हायच्या आधी माझे आणि गौतमीचे सीन्स होते आणि ह्याचे आणि गौतमीचे सीन्स व्हायचे. आमची मजा यायची. पण मला असं वाटतं की गौतमी जरा आम्ही खूपच काय म्हणू आमचं आम्ही खूप त्रास द्यायचो तिला फ्रँकली. म्हणजे गंमत म्हणजे अशी की, आणि आम्ही काय करायचो, आमच्या तिघांचं एकत्रित असेल ना, मग आम्ही दोघांना आम्हाला फार एक ते एक हे असायचं, चल ना काहीतरी गंमत करू, चाल ना काहीतरी करूया, आम्ही खूप इम्प्रोव्हाइज करायचो. इथून काहीतरी 3 मिनिटाचा सीन आम्ही 6 मिनिटाचा करून ठेवून वगैरे. मग एक दिवशी काय आलं, दिग्दर्शकाला फोन आला, चॅनलची मीटिंग होती, तो बाहेर गेला फोन अटेंड करायला आणि असिस्टंट डिरेक्टरवर सोपवलं की एवढा सीन करून घे तू असं म्हणून. आणि मग मी आणि हा होतो, आणि मग आम्ही असं दिग्दर्शक बाहेर गेला तसं आम्ही पहिले एकमेकांकडे आता असं की आता ही वेळ आहे, आता की तो गेलाय, आता आपल्याला संधी आहे. आणि कॅमेरा मागे करण्यात काम केल्याचा एक फायदा असा होतो की एडिट कसं होतं हे आम्हाला माहित होतं. तुला आठवतं ते टपरी मधला पूर्ण. त्यामुळे मी त्याला काय म्हटलं की ब्लॉकिंग मध्ये त्यांना फक्त आपण एवढंच सांगू की युजली कसं करतात की मास्टर मध्ये तू इथे उभा तू इथे उभा, म्हणजे ह्याचा क्लोजअप घेताना हा नसतो, ह्याचे डायलॉग कोणतरी तिसरंच असतं, ह्याचा क्लोजअप घेताना हा नसतो, ह्याचे डायलॉग कोणतरी तिसरंच असतं. म्हटलं यार इथं आपल्याला खेळायला चान्स आहे, इथं दुसऱ्यांनी वाचून चालणार नाहीये. तर म्हटलं काम कर, सीन सुरू झाला की फक्त माझ्या शेजारी येऊन उभा राहा. आम्ही एकदम जवळ असं आणि असं खांदा हात घेतो की खांदा टेकलाय म्हणल्यावर दोघांच्याही क्लोजअपला दुसऱ्याला उभं राहावंच लागतं. किंवा आता तुम्ही जर 2 शॉट लावलाय त्याशिवाय पर्यायच नाहीये. त्यामुळे दोघांच्या क्लोजअप मध्ये मग सूट कारण पटकन संपवायचं असतं, त्यामुळे रिटेकला फार जागा नसते. आणि गौतमी जाऊन खेळायची, तुझ्या क्यू पर्यंत आम्ही आणून सोडू, तू तुझा डायलॉग घे, तुम्ही मला आधी नाही सांगितलं, तुम्ही मला असं नाही केलं. तर मग ती एक गंमत यायची. पण मग अगेन प्रत्येकाचा अभिनयाला अर्थात अप्रोच पण वेगळा आहे. काही नट आधी रिहर्सल करून मग ते त्यांना आधी आयडिया द्यावी, कल्पना द्यावी लागते की तुम्ही काहीतरी नवीन करणार आहात, त्याच्यावरनं पण त्यांची काहीतरी बांधणी असते. प्रत्येकाचा अप्रोच वेगळा असतो. तसं आम्ही आमचा अप्रोच असं खूप करायला लागलं की गंमत असं आमचं दोघांचंही अप्रोच. त्यामुळे त्याने अशी एक गंमत अशी त्या सगळ्या सिरियलच्या निमित्ताने. ओके, तुमच्यासाठी पुढचा फोटो आहे तो हा आशा सानियाच्या लग्नातला फोटो आहे. दापोलीला त्यांनी समुद्रकिनारी लग्न केलं होतं आणि त्यासाठी आम्ही सगळेच मित्र तिथे 2 दिवस राहिला होतो. तेव्हाचा आदल्या रात्रीची सगळी मजा मस्ती करून झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी पहाटे आशाने सांगितलं होतं की कितीचं सांगितलं होतं, किती वाजता सुरू होणार वगैरे, 8:30 7:30 का 8. तेव्हा सगळ्यांनी 6ला या वगैरे. आणि आम्हाला सगळ्यांना माहित होतं की आशय नाही येणार आहे 6 वाजता. इतकी वर्ष त्याच्याबरोबर की सानिया येईल एक वेळ, आशय रेडी नाही होणार आहे. त्यामुळे आम्ही सगळे आरामात आलो होतो. आमचं बाहेर एक फोटो सेशन झालं, ते कुठून चालत येणार आहे तिथून, मग इथून आल्यावर आपण त्यांचे असे शॉट वगैरे सगळं ठरलं. बरं, जेव्हा या दोघांचं लग्न झालं तेव्हा या दोघांचं लग्न होणार हे अगदी शेवटच्या दिवसापर्यंत कोणाला माहित नव्हतं की आशय लग्न करतोय. सो तुला केव्हा कळलं होतं की आशय लग्न करणार आहे? आम्हाला बरंच म्हणजे आम्ही म्हटलं तसं सानियाला मी ओळखायचोच, त्यामुळे घरी येणं जाणं आमचं होतंच. आम्ही म्हणजे कुठे कुठे जाऊन एकमेकांच्या लग्नांची हे पण केली आहेत
की आम्ही तुला पार्टी देतो, तू आम्हाला पार्टी देतो. त्यामुळे आम्हाला पूर्णपणे अंदाज फार होता. काही वर्षांपासूनच म्हणजे इव्हन माझा वशिला चालू असताना सुद्धा मला आठवतं आम्ही गाडीतनं आम्ही खूप जवळ राहायचो तेव्हा. म्हणजे अगदी एक गल्ली सोडून ड्रॉप एकत्र, म्हणजे एकाचं लवकर पॅकअप झालं तरी तो दुसऱ्यासाठी थांबणार, किंवा एकाचं उशिरा कॉल टाइम असला तरी लवकरी वगैरे असा आमचा टाइमपास. कारण गाडीत येऊरला जायला लागायचं आम्हाला अंधेरी पार्ल्यापासून, त्यामुळे खूप गोष्टी तास सव्वा तास, त्यामुळे खूप गप्पा मारल्या जायच्या तिथेच सो आमचं. शूटलाही तुमचं एकत्रच असायचं. आणि तेव्हा मी शिवानीला डेट करत होतो, तेही डेट करत होते, त्यामुळे तेव्हा आमचं एक साधारण आता लग्न म्हणतायत बरं का घरचे, इथपासून आमचं बोलणं एकत्र व्हायचं. त्यामुळे एकमेकांना आयडिया होती, कल्पना होती. बाकी लोकांना माहित नव्हतं तरी माझ्या मित्रांना माहित होतं, आणि ऑफकोर्स सानियाला पण माहित होतं. मित्रांना माहितच होतं. त्यावेळी बाहेर वेगळेच रुमर्स सुरू होते, पण त्यानंतर अचानक तू लग्न करून सगळ्यांना शॉक केलं होतं. अच्छा आशय अरे काय व्हायचं आता, हा गंमत आहे काय, आपण ज्या क्षेत्रावर तिकडे बाहेर ज्या सिरियलच्या नट्या असतात किंवा आपण इतर बाकी मैत्रिणी असतात, त्यांच्यावर नावं जोडली जातात. आणि तेव्हा त्यावेळेस अन्विता, मला वाटतं अन्वितावर खूप नाव जोडलं गेलं असं माझं, कारण की खूप चांगली मैत्रिणी, तुलाही माहितीच आहे. पण मग ते म्हटलं की काही मित्र असतात ते मित्रच असतात, आणि अन्विता माझ्या लग्नात होती, मग तिलाही माहिती होतं. सो बाहेर इमेज काय पोर्ट्रे होती त्यापेक्षा एक खूप चांगली गोष्ट असते की आपल्या जवळच्या लोकांना माहित असल्यामुळे ना मला ती भीती वाटत नाही की बाहेर काय. नाही, आणि मजा काय होते म्हणजे अर्थात यात लोकांचा खूप त्यांची खूप चूक आहे असं नाही, पण एस्पेशली पुढचं सांगू दे ना मला की तुम्हाला ॲज अ कॅरेक्टर बघण्याची इतकी सवय होते, किंवा एक पर्टिक्युलर ऑनस्क्रीन पेअर बघण्याची इतकी सवय होते की तुम्हाला एक व्यक्ती दुसऱ्या व्यक्तीच्याच इक्वेशन मध्येच माहित असते. त्यामुळे सुद्धा की रिअल लाईफ मध्ये खूप वेगळ्या गोष्टी असतात, हे कधी कधी विसरतात. किंवा खूप पर्सनल घेतात एखादा, अर्थात त्यांचे बघायचा दृष्टिकोन त्याच्यात वेगळा असेल, किंवा अरे हे दोघं इतक्या वेळ एकत्र घालवतात किंवा मजा करतात म्हणजे यांचं काहीतरी आहे असं असण्याची गरज नाही. आपल्याला नाही करायला लहानपणी वाटायचं की शाहरुख खान आणि काजोलचं झालं पाहिजे, आपण नाही का त्याच यांचं झालं पाहिजे रे. हो यार, मला गौरी खान वगैरे असं आपल्याला मला आजही वाटतं, आणि ते लहानपणी नाही म्हणजे तसं. मग आमच्या दोघांच्या बाबतीत नाही बोललं गेलं की ते म्हणजे दोन मित्रांच्या बाबतीत असं नाही होत ना. आम्ही दोघं पण तेवढाच वेळ घालवायचो एकत्र, म्हणून असं कोणी म्हणलं नाही ना अरे की तुम्हीच लग्न करावं असं नाही होत ना. पण मग म्हणजे मैत्री असू शकते, आणि मला वाटतं की ती असली पाहिजे, आणि लोकांनी त्याने त्या पद्धतीने रिसिव्ह केलं गेलं पाहिजे. आणि एस्पेशली या कामामध्ये तुमच्या पोस्टर बरोबर केमिस्ट्री असणं हा तुमच्या जॉबचा भाग असतो, की ती नसली तर तुमचं चालणार नाहीये, तुमची सिरियल चालणार नाही, ते व्हिडिओबल होणार नाहीये. त्यामुळे पण ठीक आहे, म्हणजे कुठेतरी ते मी एक काय म्हणतात त्याला, आपल्या कामाला मिळालेली पावती म्हणूनच घेतो की लोकांना ती पात्र तेवढी खरी वाटली की त्यांना खरंच वाईट वाटतंय हे खऱ्या आयुष्यात. मला त्याने पण खरं तर म्हणजे त्रास नाही होत, कारण की मला हे नक्की कळलंय ओव्हर द पिरियड की आपल्या जवळच्या लोकांना जेव्हा माहिती आहे ना, त्यामुळे अजिबात त्रास होत नाही मला. मला उद्या म्हणलं की अरे तुझं ह्याच्याबरोबर मी, हा ओके, उद्या ह्याच्यावर मी ओके असो, काही प्रॉब्लेम, कारण माझ्या जवळच्या लोकांना विश्वास आहे आणि मला त्यांना माहिती आहे की खरं काय, त्यामुळे मी अजिबातच त्रास करून घेत नाही गोष्टींचा. ओके, पुढचा आहे तो हा आमच्या पहिली फ्रेम आहे, म्हणजे पहिला सीन आमचा एकत्र माझा होशील शूटही केलेला पहिला सीन, आणि टेलिकास्ट झालेलाही पहिला सीन, म्हणजे जेव्हा ते कॅरेक्टर, आणि इतकी वर्ष काम करूनही एकत्र ऍक्टिंग केलेल्याचाही पहिला सीन, कारण युजली मी डिरेक्ट करायचो आणि तो काम करायचा. करेक्ट. ओके, पुढचा फोटो आहे तो हा एक खूप मोठा पॅच होता जेव्हा हिचं म्हणजे गौतमीचं कॅरेक्टर, सईचं कॅरेक्टर, आशयच्या कॅरेक्टरशी त्यांची एंगेजमेंट होतीये की काय असं वाटतं, आणि शेवटी मी येऊन ते म्हणजे तो सगळा सीन होता. आणि स्क्रिप्टसाठी महत्त्वाचं असलं की त्याला तितका वेळ दिला जातो सिरियलमध्ये. एरवी आपण खूप पटपट करतो, तर हे जवळपास 5 दिवस हा सिक्वेन्स आम्ही करत होतो, त्यामुळे 5 दिवस सेम कपडे, सेम लोकेशन, आणि मजा अशी होती की जवळपास 99% डायलॉग फक्त आशयला होते. मला मी माईकही लावला नव्हता एवढं, कारण मी फक्त खाली असतो, माझ्या रिएक्शन्स होत्या, मी वर जातो आणि मी काही बोलत नाही असाच हे होतं. त्यामुळे आशयला खूप पाठांतर होतं, आणि त्यामुळे त्याला खूप स्ट्रेस आला होता त्याचा, कारण लोकांना दिसताना असं दिसतं ना की समोर गर्दी आहे आणि स्टेजवर चाललंय वगैरे, तर तसं काही नसतं. ते गर्दीचे शॉट घेऊन ते पहिल्या दिवशी जातात, उरलेला पूर्ण वेळ फक्त आशय स्टेजवर, आणि तो एकटा करतोय. तर मग मध्ये मध्ये गॅप मिळाले किंवा इथं मीम दाखव, हे कर, ते कर, असं काहीतरी असेल. आणि मला आणि मला स्पेसिफिकली माहिती आहे हा फोटो काय, कारण मी त्याच्या पुढचाही फोटो पाठवलाय. तर आम्ही दोघेही तेव्हा बाहुबलीचे खूप फॅन्स होतो, मी अजूनही खूप अत्यंत आवडतो. तर त्याच्यामध्ये प्रभास आणि राणा डगोपट्टीचा एक सिंहासनावर फोटो वाकडा बसलेला, तर आमचं असं होतं की आपण असा फोटो काढून घेऊयात ना, की महत्वाच्या सिक्वेन्समुळे दोघांचे कपडे जरा बरे दिले होते.
म्हटलं की आपण असा फोटो काढून घ्यायचा समजा ठरवलं, तो मी काढलाय, तो मी पाठवला असेल आयडिया. ओके, याच्यानंतर एक व्हिडिओ आहे माझ्याकडे. कुठला तरी कॅमेरा वापरतो दिवसातनं 4 वेळा एरर येतो त्याच्यावर त्यामुळे आतापर्यंत लोकांच्या लक्षात आलं लाईट जातो लाईट फेकल कुठला तरी कॅमेरा वापरतो दिवसातनं 4 वेळा एरर येतो त्याच्यावर 10 मिनिटं थांबायला लागतं आशयला लाईट जातो लाईट फेकल कुठला तरी कॅमेरा वापरतो दिवसातनं 4 वेळा एरर येतो त्याच्यावर 10 मिनिटं थांबायला लागतं मग लाईट जातो लाईट फेकल कुठला तरी कॅमेरा वापरतो. काय व्हायचं, मी नाव नाही घेणार, पण कधी कधी आपण फ्रस्ट्रेशन काढतो नाही का, नाही पडत एखादी गोष्ट. ओके, तर मला अजिबात ह्या चेहऱ्यात जर ते फ्रस्ट्रेशन दिसलं असतं तर ते खूप त्रासदायक झालं असतं ना, म्हणून मग मी त्यांनी लहान मुलाचं ते लहान मुलाचं केलं, हे चला बाबा हे काढते. एकूणच मी बहुतेक परिस्थितीलाच कंटाळलं की असं होतं आणि मग लाईट जातात, मग लाईट गेल्यामुळे हे होतं वगैरे असं काहीतरी मी म्हणजे बोलतो मला त्याच्यामध्ये. त्रास इतका होतो या गोष्टींचा, तर म्हणून त्यातल्यात ते गोड वाटावं म्हणून मी बडाच काढत होतो कुठली तरी. म्हणून मी ते लहान मुलाचं एक फिल्टर ऍड करून परत दिलंय. बरं, राग कोणाला येतो सर्वात जास्त आणि मग एकमेकांचा राग शांत करण्यासाठी असं काय करावं लागतं? मी डिरेक्टर असल्यामुळे राग येणं साहजिक आहे, कारण प्रेशरही तेवढं असतं, सतत सतत प्रेशर असतं. मग मित्राचं काय, म्हणजे काय करावं लागतं मित्राला शांत करण्यासाठी? शांत म्हणजे बापरे, मध्ये आमचं एक विक्टोरियाच्या निमित्ताने, आय जस्ट बी ऑनेस्ट, मध्ये आमच्या विक्टोरिया जेव्हा झालं पोस्ट प्रोडक्शन तेव्हा आमच्यात थोडंसं एक कुरबुर झाली होती दोघांची असं, आणि आम्हाला दोघांनीच होतं की यार वीर्या नाही यार, आणि त्याच्यावर होतं की त्याला वाटतं की मी चुकलो. अर्थात दोघांनी मित्र असल्यामुळे तो एक हे होतं, इतक्या वर्षांची मैत्री आणि त्याच्यामध्ये एक असं काहीतरी व्हावं, असं काहीतरी म्हणजे जनरल एक. आणि खरं सांगू तर नंतर आता मी जेव्हा मागे होतो की खरं तर खूपच बेसिक होतं, पण होतं ते. पण त्याच्यानंतर ओव्हर द पिरियड आय आस्क्ड हिम की वीर्या मला थोडा वेळ हवा आहे. वीर्या म्हणला मलाही थोडा वेळ हवा आहे, बिकॉज ते त्या प्रेशर अंडर, त्या वेळेप्रमाणे, त्या परिस्थितीनुसार दोघांच्या प्रायोरिटीज दोघांच्या तितकंच महत्त्वाच्या, म्हणजे त्याच्यासाठी ती प्रायोरिटी तेवढीच महत्त्वाची आणि मी जे काम करणार होतो मला ती प्रायोरिटी तितकीच महत्त्वाची. पण अगेन ते झाल्यानंतर आज आम्ही परत इथे बसतोय आणि वी टूक टाइम टू गेट बॅक ऑन द ट्रॅक. पण मला वाटतं की ती दोघांमध्ये पण ती मेच्युरिटी आहे, किंवा दोघांमध्ये पण आमच्याकडे तेव्हा पुश केलं असं ना, तर मग काहीतरी वेगळीकडे झालं. तर मग मला वाटतं की ते समजून घेणं की त्यावेळेसची परिस्थिती आणि ती मागे सोडून पुढे जाता येणं, ह्या दोन्ही महत्वाच्या गोष्टी. आणि आय एम ग्लॅड की आम्ही दोघंही ते करू शकलो, कारण बऱ्याचदा असंही होतं की अरेच्छा आता कोल्ड वॉर, आता हा असंही नाही झालं काही, पण त्याचा थोडा कल आहे रागाकडे जायचा. इगो नाही म्हणणार मी, रागाकडे जायचं जास्त कल आहे पटकन. पण मग त्या पॉइंटला मी खूप समजावलं त्याला अर्थात, आणि तुला मान्य करावं लागेल ते. हा, मी खूप एफर्ट घेतले, बिकॉज मला वाटतं की मैत्री, आता हा चिडलाय तर मी पण एफर्ट नाही घेतले असं नाही चालणार. आणि अगेन त्याला कारण होती म्हणून तो घेत नसेल, पण अगेन मी घेतले आणि मला कुठलंही दुःख नाही, मी घेतले. पण मला आनंद आहे की कदाचित त्याच्यामुळे आम्ही आज परत इथे आहोत. तर ती मैत्री महत्वाची मला वाटते, तो एफर्ट्स महत्वाचे दोघांकडनं पण, कारण त्यांनी ते ऍक्सेप्ट करणं महत्वाचं आहे. त्याच्यामुळे ते मला वाटतं ती सायमल्टेनियसली जात असते गाडी. आणि काय म्हणजे आहे, पण अगेन ते होतात, पण ते बॅलन्स आउट होतात. आणि मला वाटत नाही यापुढे तुम्हाला एवढं चिडेल, कारण की आता चिडलं तर फायटिंग झाल्यात का कधी आजपर्यंत? नाही, मारामारी नाही. पण एकदा त्याला मी माझा वशिनलाच बाटली मारते जोरात. ती शुगरची बॉटल असते ना ऍक्शन सिक्वेन्सला, टॅप केली की फुटते. टॅप म्हणजे लिटरली असं तू केली की फुटते बाटली, म्हणजे किती बेसिक असते. तर मला माहित नव्हतं, तर मी असा एक सीन होता, तसं त्याला धरलाय 2 माणसांनी आणि मी मागे होतो त्याच्या, आणि मला वाटलं की थोडी तरी मारावं लागेल ना असं, म्हणजे ती फुटेल, नाही तर कशी फुटणार. तर हे मला म्हणत होतं की इतकी नाजूक असते. मी असा मागे होतो, चौताळू असा एक चाबूक मारल्यासारखी तुम्ही शोल्डरवर सटकन मारली, आणि मला माहित नव्हतं त्याची इंटेन्सिटी ना. आणि हात सोडल्यावर मला म्हणला लागलंय, नाही ह्याचा बदला घेणार. इतकी जोरात फुटली बाटली की आम्हाला तो शॉट परत घ्यायला लागला, कारण स्लो मोशन मध्ये सुद्धा ती बाटली फुटताना दिसली नाही. त्या बाटलीचा स्फोट झाला, असा आवाज आला. सॉरी म्हणलंच, पण मला लागलंय. त्यापेक्षा मला आठवतं तुम्हाला हे म्हणाला नाही तिथे दिग्दर्शक आहे, तर तू जेव्हा कधीतरी अभिनय करशील ना तेव्हा मी याचा बदला घेणार आहे. तर मग त्यापेक्षा मला आठवतं तोच सिक्वेन्स आपण आता ज्याबद्दल बोलत होतो की एंगेजमेंटच्या सिक्वेन्सला, की त्याच्या कॅरेक्टरनी दारू प्यायली असते आणि त्यामुळे त्यांनी असं मला मोठ्या छातीत धक्का मारणं अपेक्षित आहे. तर असेच एक असं की तो ऍक्टर म्हणून इतका घुसतो की
बाकी सीन जेवढा इंटेन्सिटी नव्हतं तेवढ्याच ऍक्शन पार्टही इंटेन्सिटीने होतो. त्यामुळे ऊन झाला होता तेव्हा. दोन टेकला जोरात धम की म्हणलं अशे मी मागे त्याची ऍक्टिंग करतो आराम ओके दुसरं धम अशे लागतंय मला हळू ओके 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 तिसऱ्याला धम त्याला म्हणलं मी परवाच पुढचा स्क्रिप्ट वाचलेला आहे मी तुला उलटा मारतो असं लिहून आलेलं आहे स्क्रिप्टची हे आणि तेव्हा मी तुला बॅटनी मारतो असं आलेलं आहे लिहून तर ते लक्षात ठेव आणि पुढचा टेक घेऊ आपण. नाही मग त्यानंतर मी कधीच असं नाही केलं नाही पण असं अगेन पण त्याने असं अनेक गंमतशीर गोष्टी केल्यात. हे मला लक्षात राहिलं होतं त्यामुळे आम्ही विक्टोरिया शूट करत होतो आणि सोनाली त्याने होती. तेव्हा तरी आणि एका पॉइंटला हा काहीतरी सोनालीचा हात धरतो वगैरे मी त्याला असं म्हटलं डिरेक्टर वगैरे सगळे ठीक आहे तुझ्यावर ऍक्टिंग केली आहे मी हळू हात धर पण नाही केलं मी तेव्हा नाही केलं ना अर्थात पण त्याचा त्याने एक वेगळा माझ्याकडनं मला वाटतं बदला गेला. त्याने काय केलं विक्टरमध्ये एक सीन लिहिला त्याच्यामध्ये काय होतं मला मी डेड बॉडी झालेलो असतो म्हणजे ऑलमोस्ट मेलोच आहे वगैरे आणि मला जाग येते तर जाग येते तेव्हा मला प्लॅस्टिकने कव्हर केलेलं असतं पूर्ण असं इथे आणि मी जमिनीवर झोपलोय आणि मला त्याने सांगितलं की जाग येताना काय होतं तर पहिली जेव्हा एक ठसका लागतो ठसका उबळ येते पहिली एक त्याच्यामध्ये हॉरर फिल्म होती त्यामुळे थोडंसं त्याच्यामध्ये रक्त बाहेर पडतं असं तो सीन होता. परत तोपर्यंत तिथे मला म्हणजे मला मी प्लॅस्टिकमध्ये रॅप आहे पूर्ण समोरून त्यामुळे काय झालं जे मी ब्लड तोंडातनं बाहेर फेकलं ते परत तोंडावरच पडतं ना सगळं रे मला माहित नव्हतं पण अगेन मी म्हणलं विर्या हे पण ते भारी दिसलं की नाही दिसलं काय का? दिसलं सला म्हणजे पण ते हे- फार भारी दिसलं. तुमखाल लावलं मला स्वतःवर सिनेमात असा हा असा एक मला ते हा असं सोज्वळ किंवा सौजन्य दाखवून असं हा थोडासा मला वाटतं हा त्रास जो नाही नाही, मी त्रास खूप देतो. फिजिकली न मारता हा असंही त्रास मी देतो मी असं खूप मला त्रास वाटतं. देतो. हे मी मान्य करतो आणि त्याला ना खूप गोष्टींची बद्दल ॲव्हर्जन आहे काही गोष्टींबद्दल त्याला भीती वाटते आणि त्या गोष्टी मला खूप करायला आवडतात म्हणजे त्याला एक मांजरीची भीती वाटते असं एक मी आता गेली आहे ऐकलंय. माझी हा आता त्याच्या कारण बायकोलाही त्याच्या मांजरी खूप सानियाला मांजरी खूप आवडतात अच्छा. त्यामुळे ते त्याला आता घालवावी लागली असं तो म्हणतोय अजून माझ्यासमोर मांजर नाही, गेली, आणि गेली. तो एकत्र बऱ्यापैकी आले गेली नाहीये. आता बऱ्यापैकी गेली. ओके तुमच्यासाठी पुढचा फोटो आहे तो हा ही आय थिंक त्या ह्याची सुरुवात आहे आपण असं म्हणूयात कारण सानिया आणि याची एंगेजमेंट झाली होती मी सानियाला नीट ओळखायला लागलो होतो त्यामुळे ह्या सानियासाठी काढलेला फोटो आहे मी सेटवरचा की इतकंसं पिल्लू होतं आशेला ते की म्हणलं हे बघ सानियाला मांजर आवडते तुला मांजरी आवडून घ्याव्या लागणार आहेत तर छोट्यापासून सुरुवात करू आपण त्यामुळे ते छोटं पिल्लू त्यांनी पहिल्यांदा त्यांनी आयुष्यात पहिल्यांदा नीट हात लावून मी सानियासाठी फोटो काढून पाठवला होता. ओके पुढचा फोटो जो तू म्हणालास तो हाच हाच तो Correct. हा तो बाहुबलीचा सेम तुम्ही जर सर्च केला तर तुम्हाला बिहाइंड द सीन मध्ये त्यांचाही मिळेल. प्रभास आणि राणा लोक होते त्या महेश मतीच्या थ्रू Correct. ओके आणि तुमच्यासाठी आणखीन एक आहे शेवटचा तो हा हा तुम्ही पहिला जो दाखवलात ना आपण तो फोटो तो ह्याच रात्रीतला आहे की ती एक रात्र खूप वेळ थांबलो आणि आम्ही हे खेळ खेळतो याचे तो एक दिवस होता. फिल्टर लावल्यानंतर फार क्वचित असं होतं की सेटवर असं एकत्र टाइमपास करता येतो पण असे काही दिवस असतात. एक रॅपिड फायर आहे सो तुम्ही रेडी आहात रॅपिड फायर सिरियस सिच्युएशन मध्ये कोण हसणं कंट्रोल करू शकत नाही तू हसणं कंट्रोल करू शकत नाही सिरियस म्हणजे सिच्युएशन मध्ये असे व्हेरी सिरियस सिच्युएशन मध्ये प्रश्न लक्षात घे सिरियस सिच्युएशन मध्ये मी एरवी हसेनच मला मान्य आहे पण सिरियस सिच्युएशन मध्ये विरे तू हसतोस सगळ्यात आधी आणि तुला सांगावं लागतं की अरे पण विर्या, त्यात काहीतरी विनोदी दिसलेलं असतं म्हणजे मला. पण त्यांचा असं नाही की कुणातरी विरे, दुःख प्रश्नच होतं. तो आहे पण नो मॅटर व्हॉट इमोशन काय प्रश्न सिरियस सिच्युएशन मध्ये असं कधी झालं शूट मध्ये खूप सिरियस सीन लागलाय आणि लूप लागलाय हसणं कंट्रोलच होत नाही असं होत. पण नाही, मॅक्सिमम हा आपण कधी रे सिरियस म्हणजे अरे पण हे बघा तुम्ही मित्रांबरोबरच काम करत काम करता, असाल हा. तर कधी कधी तर हे जास्त निघून होतं. जातं पण वाटतं तेवढं नाही होत आपलं म्हणजे तसं मला कामात- सुरुवातीला व्हायचं असं की मी हसायला लागल्यानंतर हा लगेच चालू हा म्हणजे करायचा. समोरचा हसायला लागला म्हणल्यावर मग ते फोडायचा प्रयत्न होतो पण युजली तेवढे सगळे आता प्रोफेशनली काम करतात आता कळायला लागलं. हा म्हणजे काम सोडून हसतच बसलाय असं युजली नाही होत असं होतं, कधी कधी पण- लूप लागतो हो म्हणजे कधी कधी होतं असं पण मग ते तो सगळ्यांना लागतो. ओके चार चौकात एम्बेरेस कोण फील करवतं Come on. हे बघ असं म्हणत मी इंटेन्शनली तू अनइंटेन्शनली हा हे खरं हे खरं पण असं एखादा किस्सा आठवतो की कुठेतरी गेलात मॉलमध्ये असाल कुठे असाल आणि अशी काहीतरी गोष्ट केली आहे ज्याने अरे मी याला ओळखत नाही असं म्हणावं लागलंय
नाही, इथपर्यंत एवढं नाही एवढं केलं. नाही म्हणजे. पण आमच्या बाबतीत एक खूप मजेशीर किस्सा झाला होता. म्हणजे ते नाही का की तो रे विर्या ते काका येतात आणि वेगळंच नाव सांगतात. कशात म्हणतोस तू? आपलं काम करत असताना बऱ्याच अच्छा, एखादे हा, असे हा. एक कोणीतरी फॅन येतात आणि ओ हो ते- असं एक वेगळं. नाही नाही मला हेही आठवतंय असं अनेक वेळा व्हायचं की सिरियलमध्ये अनेक वेळा ना छोट्या छोट्या कॅरेक्टर्ससाठी एक एक दिवसाचे सुद्धा कलाकार हा. येतात. म्हणजे की इथं बाहेर जातो तर काय आज हातगाडीवरचे तर हातगाडीवाला वगैरे तर ते हातगाडीवाले नसतात, तेही कलाकारच असतात. आणि तो एक दिवस अख्खा त्यांच्याबरोबर घालवल्यामुळे एक ती एका दिवसाची दोस्ती होते. आणि त्यामुळे अनेक वेळा मी येऊरला शूट करायचो, त्यामुळे तिथे टॅक्सी वगैरे कॅब्स यायच्या नाहीत, त्यामुळे मग ह्याची गाडी असायची, त्यामुळे मग ते आम्ही ड्रॉप करायचो. अरे, I don't know शब्द why. अरे, हा, I यार. don't know why. आम्ही असं झालं होतं की महिनाभर सुट्टीच नव्हती मिळाली. म्हणजे असं लूप लागल्यासारखं झालं होतं की दिवस रात्र तेच करतोय म्हणजे. आणि बाकी सगळे सॉर्ट ऑफ बाकी सगळे ऍक्टर्सना एक एक दिवस सुट्टी मिळायची, आमच्याकडून सलग काम चालू होतं त्या एका पॅच मध्ये. तर त्यामुळे मी असे हुकलो होतो थोडेसे. तेव्हा एक काका आले होते जे असंच एक दिवसा ट्रॅक करायला म्हणून आले आणि ते म्हणाले की ऐक ना मी पण अंधेरीला राहतो तर मला लोक पार्ल्यात राहायचो. म्हणून म्हटलं की तू सोडशील का जाताना. आम्ही ओके म्हटलं, मी गाडी चालवत होतो. आणि हे दिवसाच बोलले ते. आणि मग नंतर कळलं की दिवसभर ते खूप पकवतात. नाही पण असंही तेव्हा हे आपलं हे हा, नव्हतं. म्हणजे- पण ते गाडीत बसल्यानंतर आम्ही निघालो येऊरपासून 1.25 तासाचा प्रवास. 1.25 तासामध्ये आम्ही दोघं हे विसरलो की एक माणूस मागे बसलाय आमच्या. आणि आम्ही नेहमीसारख्या गप्पा मारायला continuous लागलो. बोलतोय. वाटेल ते. आणि शेवटी ते काका मागणं म्हणले इथे मी उतरतो. अरे मागे एक माणूस आहे आपल्या बरोबर बसलेला. त्यांनी काय काय ऐकलंय त्यांनी त्या दिवशी. आम्हाला आठवत नाही आम्ही काय आम्ही बोललो त्याविषयी होतो? सगळं केलं कारण की आम्ही दबलो होतो. खूप दिवस सलग काम चालू होतं, त्यामुळे फ्रस्ट्रेशन होतं, विनोद होते, चाड्या होत्या, सगळं होतं. सगळ्यात हॉरिड त्यांच्यासाठी काय झालं असणार आहे मला दिसतंय की असं अनेक वेळाचं की आम्ही अगेन खूप वर्ष एकमेकांना ओळखत असल्यामुळे आम्ही गाडीमध्ये खूप टाइमपास करायचो. तर एक मध्ये अशी उगाच सवय लागली होती की जिब्रिश मध्ये बोलायचं एकमेकांना. अरे हो ते जिब्रिश. गाडी चालवता म्हणजे जिब्रिश काय? भाषा नसलेल्या भाषेमध्ये की तर असं नाही स्वतःच्या एंटरटेनमेंटसाठी. तर हे आम्ही केलं त्या दिवशी गाडीत. त्या पॉइंटला तर त्या काकांना काय वाटलं असणार आहे, हे अरबीमध्ये बोलतायत का काय काय माहित. त्यामुळे कुठे असेल तर सॉरी. म्हणजे आय थिंक पोलिसाचं किंवा असं काहीतरी त्यांनी काम केलं तर व्हेरी सॉरी. आम्ही खूप दमलो या होतो भाषेत आम्ही. काहीतरी ऐकायला आवडेल. जिब्रिश. आणि त्या जिब्रिशमध्ये बोलायची एक ट्रिक आहे की ते जिब्रिशमध्ये खरी भाषा हे वाटलं पाहिजे. त्यामुळे एक आम्ही असं एक काढलं की हे समोरचा जो बोलतो ते शेवटचं काहीतरी रिपीट करायचं. म्हणजे काहीतरी की करण्यात सुरू की गदबादली तबासता मागले तबलातली गबलातली गबलादलेले गबलातली ते तबलातली गबलातली गबला बदल भूत तपास गबलातली पिपाता खूप आलं काय आता असं आम्ही खूप वेळ करत हे होतो. काय होतं बरं? काही नाही आम्हालाही आम्हाला माहिती माहित नाही नाही. काय. म्हणजे याचा काही अर्थ नाहीये. नाही 1.25 तास काय करणार माणूस रोज कसं 1.25 तास जाता, लावणार? 1.25 तास येतात. काही शब्द आहेत हे थिएटर गेम आणि हे असं नाही की आम्ही बनवलंय. हे थिएटर गेम्स आहेत जे आम्ही म्हणजे ऍक्टिंग मला आधी असं वाटलं ती हची भाषा असते, पची भाषा असते, तशा टाईपचं काइंड ऑफ एक्झॅक्टली असं. हेच बिलिव्हेबल. पण हे नाटकात आम्ही काय म्हणत आपण भवर मध्ये हे मी करतो. अरे पण नाटकात आपण जिब्रिश मध्ये आम्ही असे काही प्रयोग म्हणजे काय म्हणत जेव्हा तालमी चालू असतात ना तेव्हा हा, कम्फर्टेबल म्हणजे लोकांना हे थिएटर गेम्स असतात ते बेसिकली की तुम्हाला एक म्हणण्यासाठी पण अगेन सॉरी काका एवढंच जाऊ म्हणजे, शकतं. हा. आणि नंतर काहीच नाही शांतता. ते उतरल्यानंतर गाडीत शांतता. आणि जेवढे आठवायचा आम्ही प्रयत्न की आपण काय काय बोललो होतो आज. गंमत पण या. ओके. लेट लतीफ कोण आहे दोघांपैकी? लेट लतीफ लतीफचा अर्थ काय? म्हणजे लेट कोण म्हणजे असतं लेट नेहमी? कमर कोण आहे? नेहमी लेट कोण असतं? लेट कोण असतं? कामाच्या बाबतीत नसतो, एरवी असू शकतो. विर्या हो हा काय बोलू? आम्ही दोघंही यायचो, आम्ही दोघंही तसे पंक्चर आहोत बऱ्यापैकी. मी आज इथे यायचं होतं तर आम्ही 3-4 ला फोन केला, 4ची वेळ होती तर आम्ही 3 वाजून 4 मिनिटाचा फोन केला की मी निघतोय. त्याच्यावर हा जो एक बाहेर आमचा मित्र आहे सूरज नावाचा, तो तेव्हा आंघोळीला गेला होता. त्यामुळे आम्ही दोघंही आम्हाला यायला उशीर झाला. ऑनेस्ट उत्तर आहे, पण आम्ही दोघंही पंक्च्युअल आहोत कामाच्या ठिकाणी. का त्याची वाट लावलीस रे उगाच म्हणजे. नाही पण म्हणजे तोही दमला होता. ओके. कोणाच्या तोंडात शिव्या असतात? सदा सर्वदा योग तुझा घडा. तुझे कारण एक दे. तुम्हाला कळलं असेल कोणाच्या तोंडात असतं? नाही अजिबात अजिबात अशा कधीच शिव्या नाही. कधीच नाही. माझ्या आईला विचारा. कधीच म्हणजे माझी आई मला शॉक होईल जर मी माझी आई अशा- असं म्हणते की आमचा आशय कधी अपशब्द व्हा. आई शिवी पण नाही म्हणत हो. नाही.
माझी आई म्हणते त्यामुळे आमचा आशयच्या घरी आशय कधी कधीच आम्ही येणार असतो तेव्हा आशय मला सांगून बोलतो की आई असं म्हणते बरं का, हे लक्षात ठेवा. ओके. किंवा ही असं मला म्हणत नाहीत की यांना फोन आला कधी आई बाबांचा यांच्या की आशय म्हणजे आई हा हॅलो आशयचा फोन आला गाडीमध्ये की पहिल्या हॅलो म्हणायच्या आधी आशय स्पीकरवर आहे असंच उत्तर द्यावं लागतं हो, फोनला. मी फार फार अरे आशय वेड्या. स्पीकरवर आहे. हा मग पुढचं ओके. असे कोणते गुण अवगुण जुळले ज्यामुळे मैत्री झाली? अवगुणच जोडावे लागतात मैत्री व्हायला, अवगुणच जोडावे लागतात. दुसरं काही गुण नाही जुळत तुमचे. गुण उधळावे लागतात. सो एखादा गुण आम्हाला ऐकायला आवडेल, चांगला चांगला किंवा ऑफकोर्स वाईट. मी म्हटलं तसं अगेन कामानिमित्त भेट झाल्यामुळे काम वर्क एथिक आमचं खूप सिमिलर आहे. म्हणजे कामाच्या वेळेस काम करायचं, म्हणजे टाइमपास Passion. खूप करायचा पण कामाच्या वेळेस काम, आणि ते त्या कामांनी आपल्याला लोक ओळखणार आहेत. त्यामुळे त्याच्यावर लागेल तेवढा वेळ खर्च करायचा, लागेल तेवढ्या वेळा रिहर्स करायचं की म्हणजे इव्हन आमचे जेव्हा सीन होते तेव्हा की यार मला याच्यामध्ये डायलॉग कमी आहेत, मग सोड ना माझं झालंय पाठ, असं नाही. समोरच्याला हवंय ना की माझ्यावर 5 वेळा रिहर्सल, 5 वेळा रिहर्सल करायची. तो सिरियसनेस हा दोघांमध्ये आय थिंक. आणि अवगुण मला असं वाटत नाही, अवगुण मी नाही म्हणणार. मला वाटतं स्वभाव असतात आपले, अवगुण नाही. ते पटत नाही पटत असं मला वाटतं. आणि नॉट जस्ट वीर्या म्हणून नाही, मला इन जनरल सगळ्याच व्यक्तींबद्दल असं वाटतं की अवगुण मी नाही म्हणणार. अर्थात अगदी आपण तर खूनच केला त्याला आपण असं नाही म्हणणार अरे अवगुण नाही हा, किंवा अरे किंवा तू खूपच बरं खुली केलं. खून हा अवगुण नसावा ही एक वेळची हा चूक म्हणजे असावी. असं नाही म्हणून की हा, म्हणजे तू याला सवयच आहे वगैरे असं नाही म्हणता येणार आपल्याला. पण मला वाटतं की मित्रांमध्ये अवगुण असं मी म्हणणार नाही. स्वभाव असतो आणि तो स्वभाव आपल्याला पटतो किंवा नाही पटत. आणि ज्यांना नाही पटून पण ज्यांची मैत्री होते ती म्हणतात ती खरी मैत्री असावी खरं तर. पण चांगले गुण वीर्यामध्ये अनेक आहेत. अनेक खूप सपोर्टिव्ह आहे कामाच्या बाबतीत. दिग्दर्शक म्हणून ड्रीम टू वर्क विथ. तो खूप हुशार आहे, त्याने खूप पाहिलंय, त्याने खूप वाचलंय. त्याला सिनेमामध्ये बऱ्याचशा आपण असे सिनेमे पाहिलेले नसतात जे त्याने पाहिलेले असतात, त्याच्यावरून तो काहीतरी गोष्टी सांगत असतो की अरे तेव्हा असं काहीतरी केलं असतं. आणि मला मी खूत क्युरियस माणूस म्हणून मी खूप क्युरियस आहे, भयंकर आहे. आणि त्यामुळे आम्ही सतत त्याला मी खूप प्रश्न विचारतो की अरे मग काय, मी अगदी नट म्हणून काम करत असेल तर ह्याला त्याच्यात जास्त असतो की अरे खूप प्रश्न विचारणार मला, हे असंही होतं बऱ्याचदा. पण तो न थकता उत्तर देतो ऑनसेट पण, म्हणजे कामाच्या बाबतीत अर्थात. नाही हे बघ, कुठल्याही ऍक्टरसाठी खूप महत्वाचं आहे की तुम्ही प्रश्न विचारावेत, कारण त्यातनं फक्त डिरेक्टरला किंवा फक्त लेखकाला सुचलेल्याच्या पलीकडनं काहीतरी येणार असतं. की पहिला ऑडियन्स हा ऍक्टर्स असतात, कारण ते स्क्रिप्ट वाचतात. त्यामुळे आणि मला आशयचं सगळ्यात कौतुक याबद्दल वाटतं की व्हर्सटाईल आहेच येतो. म्हणजे मी त्याला किती वेळा तोंडावर सांगितलं की त्यांनी थोडा लुक चेंज केला तरी तो कम्प्लिटली वेगळा दिसू शकतो आणि त्याचा तो खूप पुरेपूर वापर करून घेतो. पण मला आता एक किस्सा सांगावा असं वाटतो. म्हणजे इथं म्हणजे असे ऍक्टर म्हणून काय काय देऊ शकतो ह्याचं एक चांगलं उदाहरण. मी पहिल्यांदा एकत्र, म्हणजे मी पहिल्यांदा त्याला डिरेक्ट करत होतो आणि त्या शॉर्ट फिल्मचा विषय असा होता की एक माणूस आहे, तो सुसाईड करायला निघालाय आणि तो सुसाईड करायच्या आधीच त्याला 2 मित्र चुकून गाडीने उडवतात आणि त्यांना माहित नाही की हा सुसाईड करायला निघाला होता. त्यामुळे ते त्याला वाचवायचा प्रयत्न करतायत आणि तो वाचवायच्या ह्याच्यामध्ये ते सिटीच्या मधोमध गाडीमध्ये आत्ता उडवलेला माणूस त्यांनी गाडीत भरलाय आणि त्यामुळे ते फ्रिकआउट होत आहेत. आणि हे सगळं आता काय करायचं हे सगळं चालू असताना तो मरतो मागच्या बॅकसीट मध्ये, बरं का, जर कोणी कन्फ्युज होत असेल तर. आणि तिथे आम्हाला असं अपेक्षित होतं की आपल्या बॅकसीट मध्ये कोणीतरी मेलंय हे घडायला सगळ्यात वाईट जागा, चांगली जागा कुठलीच नाही होण्यासाठी, पण सगळ्यात वाईट जागा म्हणजे एक खच्चून भरलेला पुण्यातला लक्ष्मी रोडचा रस्ता आणि चौक की म्हणजे कुणीही गाडीत बघितलं तरी त्यांना ते दिसेल अशा माणूस मेला, रक्ताच्या हावळ्यात पडलाय असं दिसेल. आणि अर्थातच पैसे नसल्यामुळे काही आमच्याकडे परमिशन नव्हती की गाडी घेऊन निघालो होतो की शूट करू आपण, की छोटा कॅमेरा मी धरून बसलो होतो आणि वन वे सगळे पुण्यामध्ये. आणि ही खूप आधीची गोष्ट असेल. 2016 अशा गाडी चालवत यायचा. त्याला मी पहिला फोनवर एवढंच विचारलं होतं की ऍक्टिंग वगैरे मला माहिती होती, म्हणलं तुला गाडी चालवता येते का, तर म्हणलं मला ट्रॅक्टरही चालवता येतो. या बेसिसवर त्याचं कास्टिंग झालं होतं. त्यामुळे तो गाडी घेऊन यायचा आणि आम्ही शॉट लावून ठेवलेला असायचा. आणि आता पुण्यात गावात शूट करतोय तर ट्रॅफिक असणारच, तर नेमकं त्यावेळेला ट्रॅफिकच यायचा नाही. तो बिचारा गाडी इथून पास करायचा, पूर्ण मोकळा रस्ता, मग तो अख्खा चौक फिरून मागून दुसऱ्यांना. आणि आम्ही फोनवर कोऑर्डिनेट करतो, म्हणलं अशा गर्दी येत नाही, गर्दी येत. म्हणलं तुला गर्दी हवी आहे, म्हणलं हो गर्दी हवी आहे, देतो गर्दी. म्हणलं काय करतोय काय माहिती. आणि त्यांनी भर चौकात गाडी आडवी करून बंद आणि मागून बस आली,
हॉर सगळे हॉर आणि म्हणलं रे येडा येडा जमू तर आता इथे ऍक्टर आणि डिरेक्टर सेम विचार असणं म्हणलं रे हे काहीतरी खूप इंटरेस्टिंग दिसतंय म्हणलं तू रोल कर असं स्क्रिप्ट मध्ये काही नव्हतं की गाडी थांबते म्हणलं थांबली तू रोल कर तर माझा को डिरेक्टर जो होता तो कॅमेरा ऑपरेट करत त्यांनी रोल केलं मी फोकस पुलिंग करत होतो म्हटलं फोकस आणि म्हणलं अरे आता हे निघत नाहीयेत म्हणजे आता मोठा ट्रॅफिक जेव्हा निघत का नाही येत म्हणून याला फोन केला म्हणलं काय झालं म्हणलं नाही इनफ वाटतोय का तुला निघ आणि निघालं आणि ते इतकी विलक्षण दिसली ती फ्रेम की ते आम्ही उलटा आतला सीन परत हे केला की जेव्हा त्याला कळतं आशयच्या कॅरेक्टरला कळतं की तो मेलाय तेव्हा तो गाडी थांबवतो आणि ते शॉक मध्ये आणि ते मागे ट्रॅफिक जमा व्हायला लागतो आणि मग ती गाडी निघते असं की ऍक्टर म्हणून नुसतं मी माझं काम केलं पाहिजे याच्या पलीकडे जाऊन की एक्सपेक्टेड काय जो त्याला पुढे खूप फायदा होत असणार की एक्सपेक्टेड काय आहे की ते नाही वर्क झालं तर त्याची ऍक्टिंगही नाही वर्क होणार आहे गृहीत धरून त्यासाठी एक्स्ट्रा देणं कारण मी वर्कशॉप्स घेतो ना आपल्या थिएटरकडनं मी वर्कशॉप्स घेतो ऍक्टिंगची वगैरे तर तिथे अनेक मुलं हा प्रश्न विचारतात की सिलेक्ट व्हायला काय करू अमुक व्हायला काय करू तर आम्ही त्यांना तेच म्हणतो की व्हॉट डू यू हॅव टू ऑफर की ऑडिशन मध्ये गेल्यावर तुम्ही काय देणार तर त्यांचं होतं की नाही मी ऍक्टिंग खूप चांगली करतो तर असं की ऍक्टिंग चांगली करणं ही बेअर मिनिमम रिक्वायरमेंट आहे म्हणजे जर कुणी आपल्याकडे ड्रायव्हर म्हणून नोकरीला आलं तर त्याला गाडी चालवता येणं ही रिक्वायरमेंट आहे तसं तुम्ही ऍक्टिंग चांगली करतच आहात हे गृहीत धरूनच तुम्हाला बोलवलंय त्या पलीकडे तुम्ही काय ऑफर करताय त्यावर खूप वेळा कास्टिंग ठरतं तर तसं असे खूप देतो कधी कधी डेंजरसलीही देतो पण देतो त्याच शॉर्ट फिल्म मध्ये त्यांचं भांडण चालू असताना असं गाडी थोडी तो डेंजरसली चालवतो असं करत असताना जवळपास आसपास उभ्या लोकांवर त्यांनी अशी जेव्हा गाडी पोलीस वगैरे आले होते का तिथे नशिबानी नाही आलं ना पोलीस पण ग्राउंडवर तेही वाचवलं होतं हा, तेही वाचत होतं ते रात्री म्हणजे त्याचा शेवटचा सिक्वेन्स असा होता की कॅमेरा गाडीत आहे आणि बाहेर यांची भांडणं चालली आणि तो त्या माणसाला ठोकतात त्याचं सगळं रक्त बिक्त टाकून शेवटी कोणीतरी पोलिसांना कंप्लेंट केली इथं भांडणं चालली आहे रात्री पोलीस आयुष्य खूप राडे झाले होते आमच्या त्या शॉर्ट फिल्मच्या स्पेशल थँक्स मध्ये शेवटी पोलिसांचं नाव टाकलं की आम्हाला अरेस्ट न केलं कोणती शॉर्ट फिल्म होती बँग नावाची शॉर्ट फिल्म आहे त्याचं एक दुसरं नाव आहे ते घेऊ शकत नाही मी घेऊ शकतो त्याचं नाव फक्त असं नाव आहे आणि तुम्ही बीप आउट करू शकता आमच्या वाय दॅट स्लॅग बाकी अश्लील काहीही नाहीये एकही याच्यामध्ये शिवी नाही अख्ख्या शॉर्ट फिल्म मध्ये एकही शॉर्ट फिल्मचं नाव शिवी आहे खरं तर इंग्लिश मधली पण ते का आहे ते तुम्हाला पहिल्या पाहिल्यानंतर 2 मिनिटात कळतं की या शॉर्ट फिल्मचं हेच नाव काय आहे तुम्ही आमच्या दोघांचं नाव आणि शॉर्ट फिल्म असं टाकलं तर युट्यूबवर सापडेल तुम्हाला ओके ऐन वेळी टांग कोण देतो काय रे देतो नाही पण तू खूप मेगा दिली होतीस मला एकदा नाही मेघाचा तू प्रश्न सगळ्यात मेगा टांग तू दिली होतीस मला एकदा मला मुंबईला निघायचं होतं आणि तेव्हा ना अजून तेवढं खिशात पैसे असण्याची सवय झाली नव्हती की चल कॅब काढू जाऊ वगैरे आम्ही शिवनेरीने सगळे प्रवास करायचो तर शिवनेरीत खूप बोर व्हायचं त्यामुळे सारखं कोणतरी पुण्यात मुंबईत चाललंय का वगैरे असं आम्ही शोधत असायचो कॅब विराजस कुलकर्णी सुद्धा शिवनेरीने प्रवास करायचा शिवनेरी गाजवली मी एका पॉइंटला तर कॅब तेव्हाच करायचो जेव्हा कोणीतरी असेल शेअर करायला म्हणजे कसं खर्च जरा सुमार व्हायचा एकदा निघायचं बरं का निघायचं निघूया हा की 6 किती 5ला निघू वगैरे की वेळेत पोचू घाटात अडकणार नाही 5:30 झाले आशेला फोन करतोय आशय कुठे आहे आलो 6ला फोन आशय कुठे आहेस अरे निघतोच म्हणजे निघतोयस आपल्याला 5ला नाही आलो 6:30 झाले 7:30 म्हणणार काय झालंय की आता नाही जायचं का मुंबईला अरे होईल 8 वाजता मी तिला फोन केला म्हटलं आशय मी चाललोय तुला काय करायचं काय झालं अरे माझे बाबा मला चुकून घरी कोंडून निघून गेलेत म्हटलं म्हणजे ते विसरले की मी घरी आहे त्यांनी बाहेरनं कुलूप लावलं नाही तर ते बँकेत खरंच झालं होतं अरे हो ना पण हे पहिल्यांदा सांगायला काय झालं होतं 2.5 तास का थांबवलं होतं आलो खरं अरे पण मी याच अपेक्षेवर होतो घरी की कोणीतरी येईल दार उघडेल आणि मी जाईन पण तसं नाही घडलं आणि बरं मला असं याला सांगता येईना की नेमकं काय घडलंय किल्ली अडकली वगैरे कारण की मला जायची इच्छा होती आणि मग हे त्याला मी आधीच सांगितलं असतं तर हा आधीच निघून गेला असता म्हणून मला म्हणजे हे मॅनिप्युलेशनच आहे मला जाऊ द्यायचं नव्हतं मला म्हणून मी ते प्रयत्न केला पण अगेन विर्या टांग नाही देत ऐक वेळेस पण विर्या काय करतो विर्या इज नॉट अ लास्ट मिनिट पर्सन चल रे आता गोव्याला निघू असं असं नाही आधीपासून त्याला माहिती पाहिजे आधी की आपण किती दिवस जाणार आहोत कुठे राहणार आहोत हॉटेलचं नाव काय आहे
किती वाजता चेक इन करणार आहोत, किती वाजता तिकडे चेकआउट करणार आहोत, आपली गाडी कुठली असेल, मग ड्रायव्हर कोण आहे, बरोबर कोण आहेत, मग आपण तिथे कुठे टाइमपास करणार आहोत, मग त्यानंतर त्याला सगळी पूर्ण पूर्ण शेड्यूल आधीच मी अडॅप्ट खूप पटकन करतो. म्हणजे प्रॉब्लेम आला तर मी अजिबात विचार न करता करू शकतो, Yes. पण प्लॅनच आहे वेळेस करू यातला मी नाहीये की त्याला त्याच्या मित्रांनी केसरी टूर असावं त्याला असं वाटतं की त्याला सगळं द्यावं आणि मग तो बेसिक येणार. रे की आपण उद्या जाणार आहोत हे आज तरी माहित असावं, आजच आज जाणार आहोत असं नसावं. हा, असं आहे. सांग नाही देत तू. ओके. एकमेकांविषयी ऐकलेलं पहिलं रुमर. रुमर आपणच पसरवली असं काय माझ्या तू काय नाही, दोघंही आम्ही एकमेकांना भेटलो तेव्हा एवढंच म्हणलो होतो की तू माजुरडा असशील असं मला वाटलं होतं रे, मलाही वाटलं होतं तू माजुरडा असशील, असं एक आमचं एवढंच कन्व्हर्सेशन, पण ते पसरावं नाही लागलं, ते आमच्यामुळेच पसरलं होतं. हा आणि पण ते खरंच होतं. So far. पण तरी असतं की बऱ्याचदा उगाच म्हणजे असं काही नसतं, पण काहीतरी पसरवलं जा की हा असाच आहे, हा व्यक्ती तसाच आहे असं, नाही मला नाही आवडत असं. आम्ही काय झालं, आम्ही ओळख झाल्यापासूनच आम्ही कामच किंवा एखादी करायला फेक बातमी वाचली स्वतःविषयी अशी. एकमेकांबद्दल कळलं असेल पण आम्ही नाही बसवलं कधी एकमेकांबद्दल. लागलो. ऐकलं तरी असं कुठं? मी विश्वास ठेवला नाही, नाही, काय झालं? काही वर्षांनी मला वाटलं हा तूच होता. की ते जे होतं ना ते मीच केलं होतं. नाही असं नाही. काहीच नाही, असं कारण कधीच नाही, असं काहीच कारण नाही. नाही नाही, तुम्ही एकमेकांविषयी पसरवलं असं नाही, पण काहीतरी नाही. वाचलंय. मला आवडेल रे, तू कधी माझ्याबद्दल रुमर ऐकलेस का? नाही मी तेच म्हणतोय, अरे आपण एकमेकांना असं होतं ना की आपण कोणाबद्दल तरी काहीतरी ऐकतो, हा. मग आपण काम करायला लागतो आणि मग आपल्याला कळतं की आयदर ती रुमर खरी होती किंवा खोटी होती. हम्म. आपण एकत्र सातत्याने कामच करत असल्यामुळे रुमर आपल्याच कामातूनच आपल्याला कुठं करणार आहे. नाही हे मागे या इंटरव्ह्यू साठी म्हणून करत नव्हतो आम्ही, पण जेन्युअनली एकमेकांबद्दल असं काही किंवा कोणाची हिंमत नाही आली. खूप चांगले मित्र आहेत, आपण सांगायला गेलो तर आपल्यावर येईल वगैरे, त्यामुळे कोणी बहुतेक म्हणजे सांगेल. इतपत सुद्धा आपण एकमेकांना वाचवलं आहे की मी अगेन प्रसंग नाही सांगत तुला, मला कळलं, हा, मला कळलं. की असं असं झालेलं आहे आणि ते खरं होतं. म्हणजे मी किस्सा केला होता एक आणि तो बाहेर काढलाय, हे मी त्याला फोन करून सांगितलं की ऐक, त्या माझ्यावर येत होतं ते मी ढकललंय, आता ते तुझ्यावर येणार आहे, तुला वॉर्न करतोय, तू रेडी राहा. असं करून मी त्यातनं बाहेर मी पडलो. जे टॅकल वेड आहे, मी पण कसलं सुटलो होतो त्यातून. असं पण असं नाही. कधीच नाही, कधीच नाही. ओके. शेवटचा प्रश्न आहे, एकमेकांविषयी अशा 3 गोष्टी ज्या फक्त तुम्हालाच माहिती आहेत. हे मग ते तुला कसं सांगणार? हो ना, मग ज्या सांगू शकता अशा, तीनच गोष्टी शेवट तुलाच माहिती म्हणल्यावर किंवा ज्या प्रेक्षकांना किंवा लोकांना जास्त माहित नाहीये, माहित तुम्हाला नाहीये. माहिती अशा आहे. अशा असं असू शकतं. सांग तू. मी एक ऑलरेडी सांगितलं की उत्तम शेफ आहे तो, उत्तम जेवण बनवतो त्याचं. तुझ्यासाठी एखादा पदार्थ हे आहे, त्यांनी चिकन स्टेकची हे केली होती, मी त्याचं नाव सॉरी विसरलो. तुला मी हे पण ठेवतो. ग्रीन सॉस मध्ये एक नाही एक ते कॅफ्रल पण घाला ते पण मस्त मस्त केलं होतं ते, मशरूम सॉस. फारच भारी केलं होतं. आशयने खूप चांगला रोल केला होता इंदोरेशनाच्या वेब सिरीज मध्ये. तर युजली काय होतं, सेल्फ टेस्ट येते तुम्हाला की हा परिच्छेद आहे, हा वाचा आणि हा तुम्ही क्लोजअप मध्ये शूट करा आणि पाठवा. तर टेनॅसिटी ऍक्टरची कुठे दिसते आणि माणूस म्हणून कुठे दिसते की त्यांनी मला फोन केला होता की मला हा रोल हवाय, हा रोल मला हवाय, आपण कसं तू काहीतरी मला वेगळं करायचं, म्हणजे मला ते नुसतं भिंतीसमोर उभं राहून मी ते डायलॉग बोलले असं नकोय, की काहीतरी तू बसून दे आणि आपण काहीतरी करू. आणि त्यांनी त्याच्या घरनं गिम्बल आणला, त्यांनी हे केलं, मग आम्ही त्या नाटकासारखं एक अख्खा सिंगल टेक मध्ये तो सीन बसवला, ज्याच्यामध्ये तो कपडे चेंज करायचा, ज्याच्यामध्ये बाहेरनं गोष्टी त्याला कॅच द्यायचो, हे करायचं. आम्ही किती 3-4 तास घालवून हो आणि 4-4.5 मिनिटाचा 4.5 मिनिटाचा सलग वन शॉट आम्ही हे केला होता. त्यामुळे तुम्ही जर त्यातलं त्याचं काम बघितलं असेल तर इतकं फोकस नाही की मला हे हवंय या बेसिसवर त्यांनी मिळवलेलं. आणि अजून एक मला आठवलं, अगेन टेनॅसिटीज दाखवायला, एक त्याचा रोल आहे ज्याच्यासाठी तो ऑडिशनला गेल्यावर त्याचं असं लक्षात आलं होतं की त्याला चुकून बोलवलंय त्या रोलसाठी. एका दुसऱ्या ऍक्टरला फोन जाणं अपेक्षित होतं आणि काहीतरी नावांच्या किंवा नंबरच्या गफलतीमुळे ह्याला बोलवलं गेलं आणि ह्याला ऐकू येत असताना की अरे ह्याला का बोलवलं, अरे हा नको आहे, असं करून ती झालेली चर्चा होती. आणि तरी त्यांनी तो की नाही आता आलोय तर घ्या असं करून तो रोल मिळवलाय त्यांनी आणि तो मिळाला त्याला. मिळाला. फोटोकॉपी नावाची फोटोकॉपी नावाची फिल्म. विजय मोरेने अजून एक सांगतो अशा होता, असंच किस्सा अत्यंत माझा आवडता, की एकदा असंच त्याला फक्त दिसलं होतं की कोणाची तरी ऑडिशन चालू आहे, त्यामुळे तो खोटं सांगून घुसला होता की मी त्या ऑडिशनसाठी चालू आहे. ते म्हणले होते की रे पाणी नाही बोललो, तर तो तिथं भांडला की असं कसं इथपर्यंत आलोय, तुम्ही मला फोन का केलात वगैरे, असं खोटं बोलून घुसूनही त्यांनी एक रोल मिळवलेला आहे. वा, हे फार टॅलेंट. फारच काम काम पाहिजे अर्थात, काम अर्थात. पाहिजे. म्हणजे या ऑडिशनचा किस्सा हा मी याला सांगितलाय, पण तो होता की मी आरामनगरमध्ये तेव्हा ऑडिशन्स करायचो आणि ती रांग लागायची मागे मोठी एक ऑडिशनची.
आणि मी कुठल्या तरी वेगळ्या ऑडिशनला गेलो, मला कळलं की इथे एका रोलसाठी ऑडिशन चाललंय. म्हणून तिथे गेलो आणि दारावर असं काहीतरी मनोज कसं तरी खूप मराठी नाव होतं आणि वय वर्ष 18 ते 30 आणि असं कॅरेक्टरचं थोडंसं ब्रीफ दिलं होतं त्याच्यावर. आणि म्हणलं हे मनोज म्हणजे मराठीच नाव आहे, म्हणजे आपण 18-30च आहोत त्या सेगमेंट मधले, म्हणजे हा रोल आपलाच आहे किंवा आपल्याला पाहिजे हा रोल, आपण फिट होतो. तर त्याने काय केलं, दाराची पट्टीशी ते काय करतात ऑडिशनवाले, असं उघडतात, आपल्याकडे बघतात आणि म्हणतात की नॉट फिट, तर तुम्ही नाही बसत. किंवा मग सांगतात तुम्हाला कोणी पाठवलंय, कोणी पाठवा, आता कुठली एजन्सी किंवा एजन्सी, तुम्ही कोणाच्या रेफरन्सने आलाय. माझ्याकडे कुठलं काय रेफरन्स, मी आपलं ऑडिशन द्यायला गेलो होतो. तर त्याने असं दार उघडून म्हणला क्या रेफरन्स से आए हो. मी म्हणलं आता काय सांगू, म्हणलं अरे मुझे बुलाया है, मेसेज आया करके असं ना म्हणलं मी. तो म्हणला नाही 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 आप रेफरन्स चाहिए. त्यांचं दार बंद केलं. तिथं मी अभिनय चालू केला डायरेक्ट बाहेर जोरात मोठमोठा म्हटला, ये क्या तरीका है, बुलाते हैं ऑडिशन के लिए, ऑडिशन भी लेते नहीं, ये क्या तरीका होता है, मैं इतने दूर से आया हूँ, क्या समझते अपने आप को वगैरे. तिथं बाहेर एक सगळं खोटं. सगळं खोटं. आणि मग तिथे एक माणूस सिगरेट पित होता. म्हणला क्या 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 हुआ क्या हुआ. म्हणलं ये कौन बदतमीज है अंदर, मुझे बुलाया ऑडिशन के लिए, 18 से 30 मनोज के लिए मुझे बुलाया, मनोज रोल के लिए, और ये दरवाजा बंद करा मेरे सामने. असं वगैरे तिकडे बाहेर मी एक रेज दाखवला. म्हणलं भाई भाई शांत, आजा आजा अंदर. दार उघडायला लावलं, मला आत पाठवलं, मी ऑडिशन दिलं, तर रोल मला मिळाला. कार्टेल नावाची वेबसिरीज होती, तो रोल मला मिळाला. हे त्यांना आज पहिल्यांदा कळतंय का असं घडलंय? हा. आणि अगेन गंमत अशी, परत मी ज्या रोलसाठी ऑडिशन दिलं, मला फोन आला दिग्दर्शकाकडून की हे फायनल, म्हणजे मला प्रोडक्शनकडनं फोन आला. हे बेस्ट आहे. हाँ, तर मला म्हणले डायरेक्टर को आपका ऑडिशन पसंद आया है, तो अभी ऐसा है कि वो आप मनोज का रोल नहीं करोगे, आप एक काटिया नाम का कैरेक्टर है वो आपको मिलेगा. तर मी म्हणलं नहीं, मुझे करना ही नहीं काटिया, मुझे मनोज का रोल करना है, मैंने उसके लिए ऑडिशन किया था. यार तो मला म्हणला नहीं सर मेरी बात तो सुनिए. तो मैंने बोला कि नहीं मुझे सुनना ही नहीं, मैंने काटिया के लिए नहीं ऑडिशन किया, मुझे मनोज का करना है. लेकिन सर क्या है वो काटिया का रोल, मैं बोला ठीक, फिर मैं बोलो क्या है. तो मैं बोला सर वो क्या है, मनोज का रोल 1 दिन का है, वो काटिया का रोल पूरे फिल्म में सीरीज में. आता काटा के बारे में बताओ. आणि असं करून मग मी काट्याचा म्हणजे तो रोल घेतला मी. आय मीन आय डिड इट, म्हणजे असं गंमतची. तर हे त्याचा किस्सा. आणि विराच्या बाबतीत माहित नसलेलं काय, माहित नसलेलं सांगू शकतो मी, माहित नसलेलं. विराचे जे खूप चांगले तुम्ही फोटोज पाहता सोशल मीडियावर, तुम्हाला असं वाटत असेल की अरे म्हणजे चोरी आउट होणार आहे आता. हा, पण असं वाटत असेल की अरे हे तर चांगले काढलेले फोटोशूट छान कुठेतरी फोटोशूट म्हणजे. केलंय वगैरे, तर ते तसे नसतात. विर्या उत्तम फोटोशॉप वापरतो. आणि तो म्हणजे अगेन मी म्हणलं हे कौशल्य, हे निगेटिव्ह नाही, कौशल्य की तो ऍब्सोल्युटली फाईन एडिट, फाईन फोटोज करून म्हणजे तुम्ही ओळखू नाही स्वतःच शकणार edit कुठले करतो. खरेत आणि कुठले तो खोटं. आता आपण हा फोटो त्याचा काढल्यानंतर हा जर आज शर्ट करडा असेल तर हा एखादा असा फोटो काढेल आणि एका वेगळ्याच लोकांना म्हटलं की अरे हा वेगळीकडे काढलेला फोटो आहे, मी सूट घालून. हा शूट घालून त्याचा हा शर्टचा रंग बदलला, तुम्हाला वाटणार नाही सेम शर्ट आहे. नाही, पण ह्याच्या मागे कारण असं होतं की मुलांचे फार फोटो काढले जात नाहीत. म्हणजे ऍक्ट्रेसेसला खूप कोलॅबरेशन्स येतात, मुलांना फार येत नाहीत, येतात फार येत नाहीत. त्यामुळे असं व्हायचं की सिरियल वगैरे चालू असताना रोज काहीतरी पोस्ट टाकायची यार आपल्याला, नाही तर तुमचा प्रेझेन्स कसा राहणार. तर सिरियलच्याच इथे चॅनलकडनंच फोटोग्राफर यायचे. मग मी त्यांना की माझा प्लीज काढू द्या, माझा फोटोशूट करून द्या ना वगैरे, की मग ते मला गौतमीचं काम चालू असताना ये रे मग इथं झाडापाशी असे बिसे. असं व्हायचं की माझं कॅरेक्टर खूप तसं गरीब असल्यामुळे माझे कपडे सगळे असे नॉर्मल, म्हणजे स्वेट पॅन्ट आणि टी शर्ट वगैरे असे सगळे फोटो यायचे. आणि ते एकाच स्वेट पॅन्ट टी शर्ट जो टीव्हीवर दिसतो त्यावर किती फोटो टाकणार माणूस दिवसाला. म्हणून मग मी ते करायला लागलो. आणि मग ते करता करता ऑलरेडी एकतर प्रायोगिक नाटकातलं असल्यामुळे सगळ्या नाटकाची पोस्टर्स डिझाईन वगैरे हे सगळं आम्हीच करायचो, त्यामुळे फोटोशॉप यायचं ते फक्त यामुळे खूप चांगलं यायला लागलं. सातत्याने करतो, म्हणजे कौतुक आहे फारच, तो मस्त ते करतो, ते माहित नाही लोकांना. अगेन एक दिग्दर्शक म्हणून मी सांगेन, तो मित्र आणि नट म्हणून असं की बऱ्याचदा दिग्दर्शक आपल्याला असतं की त्यांचं काहीतरी प्री त्याच्याबद्दल ठरलेलं असतं आणि किंवा ते त्या पद्धतीनं काम करणार आहेत आपल्याला माहिती आहे. पण मी असं म्हणेन की त्याला जेव्हा आपण एखादी गोष्ट सांगतो, म्हणजे इन टर्म्स ऑफ की मला वाटतं हे असं पण होऊ शकतं बेटर किंवा असं पण होऊ शकतं, तर ही इज वन ऑफ द फ्यू पीपल आय हॅव मेट की जे खूप स्पोर्टिंगली ते ॲक्सेप्ट पण करतात
म्हणजे नुसतं ते सजेशन त्याचा विचार करतात, त्याच्याबद्दल तुम्हाला त्याला काय वाटत असेल तर त्याबद्दल ते एक्सप्रेस करतात आणि ते त्याला आवडतं तुम्हाला ते करू पण दिलं जातं. किंवा त्याला माहिती असतं की त्याच्या सिनेमात हा नट काम करणार आहे, तर तुम्ही त्याला आधी भेटला असाल तर तो बऱ्याचदा तो रोल लेखक म्हणून तो रोल तो त्या पद्धतीने लिहितो तुम्हाला ओळखून. आणि मला वाटतं त्याने तुमचं कॅरेक्टर खूप मस्त हायलाईट होतं, खूप कमाल हायलाईट होतं. हे खूप कमी लोकांना माहिती आहे. म्हणजे जे नट पुढे जाऊन त्याच्यावर काम करतील, तुम्ही मैत्री केली त्याच्याबरोबर तुमची झाली तर तो तुमच्यासाठी उत्तम लिहू शकेल ह्याची मला खात्री. ही खूप कमी लोकांना गोष्ट माहिती आहे. नाही, आणि मला एस्पेशली हे तेव्हा वाटतं, आम्ही इडियट बॉक्स नावाची वेब सिरीज केली होती, त्यामधला आशयचा पार्ट होता. कारण तेवढं एकच मला वाटतं की आशयला अजून कॉमेडी रोल तेवढे मिळाले नाहीये नव्हतं गेलं. आणि तो खूप चांगली करतो. म्हणजे आमचं एस्पेशली आणि संसदेवर खूप थोडासा तिरपा असल्यामुळे आमचं ते खूप जुळतं. तर तिथे हे खूप व्हायचं की ऐक ना हे करू का, आणि मग मी बिल्डअप करते हे करणं असेल तर मग ते इथपर्यंत करू. आणि असं करत आम्ही ते खूप, शिवराजी होता आमचा मित्रच आहे, त्या दोघांचे सीन खूप छान रंगले होते त्यातले. खूप चांगला आहे. ती क्वालिटी मला वाटते वीर्याकडे आहे दिग्दर्शक म्हणून. आणि वीर्या खूप समजूतदार आहे. म्हणजे मित्रांमध्ये पण मला असं वाटतं की त्याची ती खूप ही त्याची क्वालिटी म्हणेन खरं तर. आणि समजूतदार असणं ही खूप महत्त्वाची क्वालिटी. आणि त्याचा टॉलरन्स लेवल खूप चांगला आहे वीर्याचा. म्हणजे चिडचिड होत असेल त्याला, तो एक्सप्रेस पण होत असेल, पण त्याचा टॉलरन्स चांगला आहे की यार ऐकून तरी घे, हे नाण्याला दुसरी बाजूच नाही असं नाही होऊ शकत. त्यामुळे तो खूप न्यूट्रल असतो माणूस म्हणून. तो खूप मला कमालीचा हा त्याचा पैलू वाटतो. माझ्या फॅमिलीत मी सगळ्यात मोठा भाऊ आहे, त्यामुळे मला सगळी लहान भावंड आहेत. त्यामुळे हे सहनशीलता मला आणावी लागली आहे की लहानपणापासून की तू मोठा आहेस, तुला कळलं पाहिजे. हे लहानपणापासून ऐकून आणि अगेन खूप कमी लोक तो सिनेमाचा एन्सायक्लोपीडिया आहे. तुम्ही त्याच्याकडे त्याला सांगायचं की अरे ह्या सिनेमातलं तो शॉट तो कसा घेतला होता, त्या दिग्दर्शकाने काय केलं होतं, त्याच्या मागची हिस्ट्री, मग त्याने आधी काय केलंय, मग तू आशयाने तो सीन आता पहा. म्हणजे त्याला त्याच्यामधले अजून खूप बारकावे डिटेल्स त्याला कळतात. मला वाटतं तो एन्सायक्लोपीडिया आहे. मला फिल्म्स आणि दाखवायला आवडतात. त्यामुळे मला असं वाटतं की म्हणजे मी बघितले पण मला तुमच्यावर परत बघायचे. मी 10-12 वेळा बघतो फिल्म्स. बरं, विराजसची आणखीन एक गोष्ट की तू मॅजिशियन सुद्धा आहेस, अरे राईट? हा, ते सगळ्यांना माहिती आहे. पण हे कधीपासून शिकलास आणि कधी आपल्या मित्रावर एखादी जादू केली आहेस का? पण माझ्यावर रोज केली. नाही, त्यात सुद्धा एक आशयाबद्दल माहित नसलं की आशयाला सुद्धा जादूची बऱ्यापैकी ज्ञान आहे. त्यामुळे त्याच्याशी मी जादूबद्दल बोलू शकतो की त्याला बिहाइंड दचं पण बऱ्यापैकी माहित असल्यामुळे की त्याला ती ट्रिक कशी होते हे माहित असतं. त्यामुळे ती नुसती ट्रिक म्हणून नाही तर त्याच्या मागे त्याचा स्किलसेट पण तो आनंदाने समजून घेतोय. त्यामुळे आमच्या गप्पा खूप झाल्या. शिकलो यासाठी कारण 9वी पर्यंत आमच्या शाळेमध्ये ड्रामॅटिक्स हा शिकायला विषय होता. त्यामुळे दरवर्षी एक नाटक, आणि मग ते नाटक ह्याला कॉम्पिटिशन्सला जाणार, तिथं प्राइजेस मिळवणार, आणि मग ते गॅदरिंग लावणार वगैरे अशी सवय होती. आणि 10वीत घरच्यांनी सांगितलं की शाळेनेच सांगितलं की 10वीची मुलं एक्स्ट्रा करिक्युलर बंद सगळं. त्यामुळे ती जे वर्षात येणारी तिची जी एनर्जी जी होती परफॉर्मन्सची, त्याचं काय करायचं की म्हणजे अभ्यास किती वेळ करणार ना मुलगा, ती बाकीचं ते कुठं. तर मग तेव्हा एकटाच काय करू शकतो. तर तेव्हा हे मी शिकायला सुरुवात केली. मला इंटरेस्ट आधीपासूनच होता, पण आधी मग मी जाऊन कोर्सेस केले, मग इंटरनेटवरनं शिकायला लागलो, पुस्तकं आणून शिकायला लागलो. असं करत करत मग 10वी ऑनवर्ड्स ते मला जमतंय, आवडतंय म्हणल्यावर घरच्यांनी त्याला छान प्रोत्साहन दिलं. त्यामुळे मी एक साधारण फर्स्ट इयर पर्यंत सातत्याने जादूचे प्रयोग करून पॉकेट मनी कमवायचो. की मला आठवतं मी 3000 रुपये घ्यायचो, वा, जे कुठल्याही बाकीच्या जादूगारांपेक्षा खूप कमी असायचे. त्यामुळे मला खूप जवळचे की आमच्या इथं वाढदिवसाला ये वगैरे करून मी तिथं जाऊन माझी किट त्या घेऊन काळात जायचो. आत्ताच्या याच्यावर पैसे कमवायचा म्हणजे. तो पर डे नसायचा, तो 4 महिन्यात एकदा असायचे ते 3000. अरे मला असं वाटतं मी पण जादूचाच प्रयोग करायला पाहिजे होते तुझ्यावर. पण कधी कोणावर केली आहेस का, म्हणजे कुठल्या मित्रावर किंवा एखाद्या कोस्टारवर की ज्यांना प्रँक आपण एक जे बोलतो? नाही, सगळ्यांना जादू करता म्हणल्यावर आयदर 2 पद्धतीची माणसं असतात. एक ज्यांना खरंच म्हणजे त्यांच्यातलं मूल जिवंत असतं आणि त्यांना ते बघण्यात इंटरेस्ट असतो, मजा असते. आणि दुसरे ज्यांना तुम्हाला पकडण्यात इंटरेस्ट असतो की ते कसं करतं ते मी पकडतो. दोन्ही पद्धतीचे माझे काही मित्रमैत्रिणी आहेत. ज्यांना बघायला आवडतं त्यांना मग मला खूप दाखवायला आवडतं. ज्यांना पकडायला आवडतं त्यांच्यासमोर जरासा कमी करतो मी, पण मग त्यांना गंडवल्यावर जास्त आनंद होतो की. आणि असे म्हणजे इतके स्पॉइल स्पोर्ट म्हणजे ऍक्टर्सच माझे इतके चांगले मित्र पडते की मुद्दाम हातच पकडणार किंवा हातातून ओरबडून, की म्हणजे दैवी शक्ती नाही ना, हात चला की सगळ्यांना माहिती एन्जॉय करा ना असं याच्यामध्ये. पण थँकफुली आशय फॉल्स नॉट जस्ट इन द पार्ट ज्यांना जादू बघायला आवडते, पण त्याला त्याचं मागचंही माहीत असल्यामुळे तेही त्याला तेवढंच आवडतं. आम्ही बऱ्याच गप्पा मारतो. आणि आता क्षितिश पण आमच्या याला जॉईन झालाय, तोही छान जादू करतो, जादू वगैरे करतो. त्यामुळे छान गप्पा होतात आमच्या. सो आपण इंटरव्ह्यूच्या शेवटाकडे येतोय आता की
आज जर या निमित्ताने एकमेकांना काही सांगायचं असेल, काही सल्ले द्यायचे असेल, ॲडवाईस द्यायचं असेल तर ते काय असेल? शॉर्ट फिल्म झाली, सिरियल झाली, नाटक झालं, फिल्म झाली. आता पुढचं काय कोलॅबोरेटिव्ह प्रोजेक्ट करायचं ते आता ठरवायला लागूया तुम्ही. डन. आता नेटफ्लिक्सची सिरीज करूया. प्रयत्न आपण काहीतरी तो मोठा करू. एक झाला तर मग थोडंसं तिथे आता जरा ते नक्की. हा नाही. ते नक्की. काहीच नाही सल्ले तर मी काहीच देणार नाही कारण नाही, आणि तेवढी मैत्री क्लोज आहे की खरेच जे सल्ले असतात ते त्या त्या क्षणी दिले दिलेच जातात. आता कुठला सल्ला किंवा येणार काही असेल, सांगायचंय किंवा काही कन्फेस करायचं जे काही सल्ला असेल तो आज रात्रीच मला आशयकडनं येणार आहे मला माहित आहे. कारण मी डिरेक्ट केलेलं पहिलं व्यावसायिक नाटक आज तो पहिल्यांदा बघणार आहे. हे इंटरव्ह्यू करून मी तिथे जाणार आहे. चालू त्यामुळे असे काही फार मोजकी लोक आहेत की ज्यांचे सल्ले मी मनावर घेतो रिगार्डिंग माझा प्रोजेक्ट. त्यातला आशय एक आहे. म्हणजे आमचं ती जी एक बेसिक जी गँग आहे की त्यांनी जर मला सांगितलं ना की हे नाही वर्क होते तर कितीही मला वाटत असलं की अरे नाही पण ते अमुक तमुक आडेवेडे न ठेवता ते मी कापायला मागे पुढे बघत नाही. किंवा अमुक वर्क होत असेल बाकी सगळे म्हणले की हे नाही वर्क होते तरी माझ्या त्या नेहमीच्या लोकांना जर वाटलं ना की नाही हे वर्क होत आहे तर डन. आणि आशयाची सवय आहे की तो खूप दिलखुलास हसतो. म्हणजे आपण स्टेजवर असताना आशय आज आलाय नाटक बघायला हे वरून कळतं. तर आजचं नाटकच आमचं विनोद आहे वरवरचे वधूवर नावाचं. त्यामुळे तो आज खूप हसणार आहे हे मला माहिती आहे. त्यामुळे ते एक पावती मला मिळेल आज की नाटक खरंच विनोदी आहे का नाही याची. सल्ला खरंच काही नाही. म्हणजे मला वाटतं वीर्याला तो म्हणलं की पर्सनल स्पेसमध्ये आम्ही ते करत असतो एकमेकांसाठी आणि त्यामुळे ती वेगळी द्यायची अजिबात गरज नाही. पण मला वाटतं की आम्ही आहे तसं राहायचा प्रयत्न करू ह्याच्या पुढे पण. गेम नाईट जास्त करू गेम नाईट जास्त करू त्याच्यामुळे आमच्या दोघांचा ताण कमी होईल आणि आम्ही अजून अधिक चांगलं काम करू. हे जे आम्ही हसतो खूप इंटरनल आहे. आम्हाला माहिती आहे ते सगळं काय आहे. पण अगेन प्रेक्षक काही गोष्टी ते तुमच्यामध्ये राहिल्या त्या इतक्या छान फुलतात मला वाटतं. ते असतं ना की नाही तर पुढच्या इंटरव्ह्यू मध्ये काय सांगणार. हा म्हणजे मला करेक्ट म्हणजे हे गमतीचा भाग. पण अगेन कधी कधी काय होतं ते काही गोष्टी किंवा एखादं फूल किंवा एखादं झाड एखादे ते जेव्हा अनटच्ड असतं किंवा ते कोणाला माहीत नसतं तेव्हा ते त्याच्या स्पीडने आणि ते खूप छान ग्रोथ असतं. म्हणजे त्याला सगळ्या प्रोटीन्स किंवा जे काही त्याला मिळायचं असतं त्या तिकडे मिळत असतात आणि ते खूप छान ग्रोथ असतं. तर तशाच ह्या ज्या गोष्टी आहेत त्या आमच्यामधल्या मला तशा ठेवायला आवडतील आणि त्याच्यामुळे ते मी आपोआपच मला माहिती की ते खूप छान ग्रो होणार आहे आणि ते खूप छान फुलणार आहे. ओके, सो आपण आता अगदी शेवटाकडे येतो. जर शेवटचं काही गाणं, पोएम, शायरी. आशय खूप छान गातो त्यामुळे मी ठेका धरतो आशय घेईन. अरे मी छान गातो. भिंतीचा रंग लाल आहे. भिंतीचा रंग लाल आहे. मैत्री ही असावी तशीच. ओके, भिंतीचा रंग लाल आहे मैत्री ही असावी तशीच. तर तशीच तो योग जुळवायचा ना आपल्याला. नाही ना लालचा पण जुळू शकतो पण ठीक आहे नाही. शेवटचा शब्दाचा यमक असतो. भिंतीचा रंग लाल आहे मैत्री ही असावी तशीच. मैत्री असावी तशीच. हा, चहा दोघांनी मिळून प्यायचा पण हातात हवी बशीच. वा 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 छान होतं. हा कविता कमी आणि उखाणा जास्त झाला. आशयाचं नाव घेतो हातात असावी बशीच वगैरे. खूप छान आणि खूप छान गप्पा झाल्या आपल्या. तुम्ही विराजसचा प्रयोग सुद्धा आहे आणि प्रयोगाला जाण्याच्या आधी तो आपल्याला इंटरव्ह्यू द्यायला आलाय. सो थँक्यू सो मच. लोकमत फिल्मीतर्फे तुमच्यासाठी एक छोटीशी भेटवस्तू आहे. थँक्यू. लोकमत फिल्मीतर्फे तुम्हाला छोटीशी भेटवस्तू. आणि मी हाय कोळीतर्फे तुम्हाला एक छोटासा बुके. थँक्यू सो मच. थँक्यू. आम्ही खाली होतो कॅमेराला पण कॉपरेट करतो.